every quarter the builder has to update his information in Maharera, because all those bookings, when it is registered, it is updated in the system. It has to be updated in Maharera. If it is not done, there are notices sent to developers and also channel partners who are not registering their bookings. आणि रेरा एवढं स्ट्रिक्टली ऑपरेट करतं. आता खूप स्ट्रिक्ट झालंय सर. बिल्डर लाइन में एक सिंपल सा चीज है, टाइम इज करेंसी फॉर देम. जितना एक प्रॉपर्टी लिया और उसको जितना टाइम लगा बेचने के लिए, उसका प्राइस उतना बढ़ेगा, राइट? रेडी रेकनर रेट एंड ऑल ऑफ दैट इज इंक्रीजिंग डे बाय डे. तो एवरी month the prices keep updating little. Mutual funds currently on an average is giving around 12%. Our home loan rate of interest is 8.5. Wow. So that amount, if I put it there, I'm still saving 3.5%. हे गोष्ट ओपनली कोणीच सांगत नाही. आणि मी तुम्हाला इथं सांगतोय की लिगली जर तुम्ही आमच्या थ्रू जात असाल आणि काही चुकी झाली असेल, इट इज आवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी टू एन्श्योर दॅट वी रिझॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स. इफ नॉट, legally you can hold us accountable as well. पहिले तर महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही आयुष्यभर त्या घरात राहणार आहे. जर तुम्ही आयुष्यभर घरात राहणार आहे, एंट्री करतानाच म्हणणार अरे यार दिनेशनं फसवलं, बाहेर येताना पण म्हणणार आहे दिनेशनं फसवलं. त्यामुळं ते आम्ही डोक्यात ठेवलेलं आहे की कुणाला फसवून बिझनेस करायचा नाही. प्रोजेक्ट का डेडलाइन है, वो डेडलाइन अगर क्रॉस किया तो कंज्यूमर उसके ऊपर कंप्लेन रेज कर सकता है. उसमें एग्रीमेंट में ऑलरेडी लिखा है कि इफ इट क्रॉसेस दिस डेट, मंथली देर इज अ पेनल्टी दैट द बिल्डर हैज टू पे. नए प्रोजेक्ट्स में भी समझ में आ जाता है कि वो प्रोजेक्ट कैसा है, डेवलपर रिलायबल है, आगे जाके मैं ये प्रोजेक्ट में इन्वेस्ट कर सकता हूँ कि नहीं कर सकता हूँ. क्लायंट्स कधी कधी बाहेर असतात, त्यांना डॉक्युमेंटेशन सपोर्ट, लोन सपोर्ट, डॉक्युमेंट चेक काय काय केले पाहिजेत, प्रोजेक्ट अप्रूव्ड आहे का, हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट सजेस्ट करतो. सो सगळ्यात पहिल्यांदा रसिक मायबाप प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत, कारण तुम्ही सगळे येत आहे, तिकीट काढून इथं बसताय, त्यामुळे आम्हालाही करायला ऊर्जा मिळते. सो खूप दिवसानंतर आपण सौरभ भोसले शो लाईव्हचा तिसरा चॅप्टर घेऊन आलेलो आहे, ऑडिटोरियम पॉडकास्ट शोचा. आणि आज आपला पहिला पॉडकास्ट आहे रियालिटी ऑफ रिअल इस्टेट. त्यामध्ये इलाटेकरचे को फाउंडर्स जेसन राज सर आणि दिनेश पाटील सर आहेत. सो सर, तुमच्या दोघांचं खूप खूप वेलकम शोमध्ये. थँक्यू. मी पॉडकास्ट चालू करायच्या आधी थोडक्यात सांगतो, कारण की खूप सारी लोक प्रश्नचिन्ह लगेच उभं करतात. सो दिनेश पाटील सर आणि जेसन सरांसोबत माझं कम्युनिकेशन सूरजमुळे चालू झालं. एक माझा मित्र आहे, त्याला घर घ्यायचं होतं, त्यांच्यामार्फत चालू झालं. त्यानंतर ते स्पॉन्सरशिपकडे गेलं. नंतर मला कळलं की ह्या इंडस्ट्रीमध्ये अवेअरनेसची किती गरज आहे. कारण की कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप जास्त माहिती आहे एखाद्या क्षेत्राबद्दल, बट जेव्हा आपण खरंच त्या क्षेत्रात जातो तेव्हा कळतं की खूप सारे लूप होल्स आहेत जे आपल्याला माहीत नाही आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या इंडस्ट्रीबद्दल, आणि मला माझ्या ऑडियन्सवर खूप विश्वास आहे की प्रत्येक तर स्वतःचं घर घेणारच, पुण्यात घेऊ, मुंबईत घेऊ, नाहीतर कुठं बी घेऊ, पण तो घर घेणार. आणि घर घेणारे, घर बांधणारे, तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असाव्यात, म्हणून आपण हा पॉडकास्ट चालू करतोय. तर थोडीशी बॅक स्टोरी घेऊया. बिईंग अ स्टोरी टेलर, मला बॅक स्टोरी जाणून घ्यायला खूप आवडतं आणि हा सटल इंटलेक्च्युअल पॉडकास्ट असणार आहे. तर सर, इलाइट एकरची स्थापना कशी झाली आणि तुम्ही एकमेकाला कसं भेटला आणि इलाइट एकर्स नाव आणि हे फर्म कशी जन्माला आली? थोडंसं पहिल्यांदा माझ्याबद्दल सांगतो मी. 2005ला मी 10वी पास झालो. 10वीला 47.46. पप्पा म्हणाले दादा अजून 2 वर्ष आहेत, 12वीला चांगले मार्क पाड. खो खोमध्ये आवड असल्यामुळं खो खो खेळत होतो. 11वीला पण ॲडमिशन घेताना खो खोमुळं फक्त ॲडमिशन मिळालं. 11वी 12वीला पुन्हा 49.52. दादा म्हणाले, पप्पा पोलीसमध्ये होते आणि दूरदृष्टी पोलिसांची चांगली असते. त्यावेळी पप्पांनी ओळखलं की आता तुझं इथं काही खरं नाही आहे, तुला पुण्याला जावं लागेल. मग त्यावेळी मी पण ठरवलं, तुम्ही म्हणताय ना आता मी काहीतरी करून दाखवणार. मग 2008ला पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर पर्वती पायथ्याला राहायला होतो. हार्डवेअर नेटवर्किंग डिप्लोमा केला त्यावेळी. तिथं पण समजलं की हे काही शिकवत नाहीत आपल्याला. मग पहिला कामाला लागलो. ते करत करत अर्धा सोडला. तिथं 6 महिने जॉब केला. 1,500 रुपये स्टार्टिंग पगार. सकाळी 7ला घरातून निघायचं, रात्री 7ला घरी. आणि घरी जायतोपर्यंत पुन्हा गाडीत झोप लागायची. ऑल रूटचा पास असायचा. चिंचवड स्टेशनला जायचं, पुन्हा कंडक्टर उठवायचा, घर मागं गेले, पुन्हा त्याच बसमधून रिटर्न, पुन्हा मग तिथं उतरायचं. मग पहिले 2-3 वर्ष असे गेले. त्याच्यानंतर पप्पा एकदा आले इकडं. पप्पांनी बघितलं काय करतोय. मग पप्पांनी त्यावेळी ठरवलं की नाही आता पोराला गरज आहे, आपण गेलं पाहिजे. मग पप्पांनी दोघांनी ठरवलं. मग आम्ही इकडं आलो. मग काळीवाडीला राहिला. पुन्हा तेच रुटीन चालू झालं.
पुन्हा एक नवीन टर्न आला की पप्पा म्हणाले इथून पुढे जॉब तेवढा करायचा नाही, केला तर बिझनेसच करायचा. पहिला बिझनेस चालू केला सायबर कॅफेचा. सायबर कॅफेचा बिझनेस चालू केल्यानंतर पहिला 10 कम्प्युटरचा सेटअप, पुन्हा 6 महिने गेल्यानंतर 20 कम्प्युटरचा सेटअप. वल्लभनगरला DY पाटील कॉलेजच्या समोर तो सेटअप होता. एकच मिनिट, सायबर कॅफेचा बिझनेस हा सोन्याची खाण होती बरं का त्या काळात. हा, तुम्ही नादच करू नका. खरं आहे. ओके, कंटिन्यू. सकाळी 7ला चालू करायचं, रात्री 12 वाजेपर्यंत माझे प्रिंटर चालू असायचे सगळे. कारण सगळे इंजिनिअरिंग वाले, त्यांना ते सबमिशन करायलाच लागायचे. मुंबईवरून इकडे यायचे प्रिंटिंगसाठी फक्त माझ्याकडे त्यावेळी 2011-12च्या दरम्यान. मग ते करत करत हळू कॉम्प्युटर रिपेअरिंग, लॅपटॉप रिपेअरिंग, CCTV रिपेअरिंग, हे बिझनेस करत 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 एक स्टेज अशी आली की लॉकडाऊनच्या आधी मी होम लोनच्या बिझनेसमध्ये आलो. जे घर घेत आहेत त्यांना होम लोन करून देणं. मग ते करत असताना थोडी मला रिअल इस्टेटची आयडिया आली. 2019ला मी होम लोन बिझनेस स्टार्ट केला होता. आणि मार्चमध्ये लॉकडाऊन लागला, 21 मार्चला. आणि त्यावेळी पूर्ण सगळं ठप्प, डिस्बर्समेंट झाले नाहीत आणि सगळ्या डिस्बर्समेंट ठप्प झाल्या. आणि त्यावेळी मम्मी पप्पांना गावाकडे सोडायला गेलो होतो. त्यावेळी मम्मी पप्पा म्हणाले दादा 3 दिवस थांब, काय होते बघा, त्याच्यानंतर तुझं पुण्याला. 21 मार्चला लॉकडाऊन लागला, सगळे येणं जाणं बंद. 2.5 महिने गावाकडे थांबलो. जेवढे पैसे खिशात होते तेवढे संपवले. आता म्हटलं तुम्ही इथं थांबा, मी जातो पुण्याला. मग त्यांना थांबवलं, मी आलो. मग त्याच्यानंतर पुन्हा रिअल इस्टेट स्टार्ट केलं. रिअल इस्टेटची आयडिया होती, पण त्या ज्या 2.5 महिन्यात होते त्यात रिअल इस्टेट शिकलो मी. ऑनलाईन कोर्स केला, दोघं एकत्र आलो त्यावेळी. आणि तिथून पुढे मग आमचं रिअल इस्टेटची जर्नी स्टार्ट झाली. म्हणजे हे लॉकडाऊन. ओके. सो लॉकडाऊन हा बऱ्याच बिझनेस आयडियाचा जन्म आहे. कारण की माणूस स्वतःला जेव्हा जास्त वेळ देतो ना, तेव्हा त्याला कळतं की कॅपॅसिटी आहे. अनालिसिस खूप जास्त होतं. सो जेसन सर, की हे इलाय टेकर्स नाव कसं ठरवलं आणि कधी ठरवलं की नाही आता चालू करायचंय लॉकडाऊन? सो आई स्टार्ट विथ माई जर्नी. मेरा जन्म केरला में हुआ एंड देन स्टडीज एंड एवरीथिंग हैपेंड इन पुणे. कॉलेज मैंने मॉडर्न कॉलेज गणेशखिंड, मॉडर्न कॉलेज शिवाजी नगर में किया. फिर उसके बाद पूना यूनिवर्सिटी से MSc मैथमेटिक्स किया. MSc मैथमेटिक्स करके आई वाज अ लेक्चरर फॉर ऑलमोस्ट अ ईयर. मॉडर्न कॉलेज गणेशखिंड एंड DY पाटिल दोनों जगह पे लेक्चरर था. एंड उसके बाद विप्रो में 15 साल काम किया. एंड देन दिनेश के घर में जैसे बिजनेस के लिए सपोर्ट था, मेरे घर में बिल्कुल कंप्लीटली ऑपोजिट, बिजनेस करना ही नहीं है. तो 1-2 अटेम्प्ट्स किए थे बिजनेस करने का, बट वो फेल हो गए. एंड देन आई रियलाइज्ड कि अगर कभी कुछ काम करना है तो इट हैज़ टू बी 100% फोकस के साथ करोगे देन इट इज़ पॉसिबल. सो आई कुड नॉट मैनेज बिटवीन सर्विस एंड बिजनेस. तो मैंने डिसाइड किया एक दिन और मैंने विप्रो छोड़ दिया. एंड देन आई स्टार्टेड विथ रियल एस्टेट जर्नी. एंड टू माई लक कोविड आ गया. So that was an opportunity for me to sit back and learn and understand the industry better. उसके पहले मैंने बहुत से घर लिए बेचे, बट उसमें कोई बिटर एक्सपीरियंसेस भी था. और somehow जब मैं पढ़ रहा था तो वो टाइम पे रिच डैड पुअर डैड, रॉबर्ट कियोसाकी का, it was a famous book and somehow I started following it. And वो बुक से भी शायद इंस्पिरेशन मिला और उसके वजह से शायद रियल एस्टेट में करियर करने के बारे में सोचा. एंड रियल एस्टेट में फिर हम लोग जब ऑनलाइन ट्रेनिंग कर रहे थे वहाँ पे दिनेश मिले मुझे. फिर हम लोग ने साथ में काम करना शुरू किया. काम करते करते वी रियलाइज्ड कि रियल एस्टेट इंडस्ट्री जैसा दिखता है वैसा नहीं है. मेजर प्रॉब्लम्स डेवलपर को आइडेंटिफाई करने से लेके बहुत से क्वेश्चंस है जो कस्टमर्स के आते रहते हैं. तो हम लोग ने सोचा कि रियल एस्टेट में काम करते वी वांट टू सॉल्व प्रॉब्लम एंड नॉट जस्ट डू बिजनेस, वी वांटेड टू सॉल्व कस्टमर्स प्रॉब्लम. तो कस्टमर्स का प्रॉब्लम सॉल्व करना मतलब उनके जो चैलेंजेस है घर खरीदते वक्त, जो हर इंडिविजुअल को फेस होता है, उसको कैसे हैंडल कर सकते हैं. तो हम लोगों ने पहले 1 साल में इतने प्रॉब्लम्स फेस किए कि उसके बेसिस पे हम लोगों ने डिसाइड किया कि वी आर नॉट गोइंग टू डू जस्ट बिजनेस, बट वी आर गोइंग टू वर्क विथ ओनली फ्यू reputed people so that we can give the right things to our customer and make our customer elite. And इसकी वजह से हम लोग ने हमारा कंपनी का नाम भी रखा है एलीट एकर्स, जहाँ पे हमारे कस्टमर्स को हम रियल वैल्यूएबल एसेट्स देंगे और उनको एलीट क्लास में लेके आएंगे. बेस्ट. सो आता आपण डिरेक्टली मेन मुद्द्यांकडे जातोय.
सो पहिलाच माझा पार्टनर आहे, म्हणजे माझा क्वेश्चन आहे. तर लहानपणापासून मला पप्पांनी सांगण्यात आलं की पार्टनरशिपमध्ये बिझनेस होत नाही, करायचा नाही, एकटा कर एकटा डूब. हे नाही तर पार्टनरशिपमध्ये बिझनेस होतो का? पार्टनरशिपमध्ये 100% बिझनेस होतो. पण मी पण एक्सपिरियन्स केलं ज्यावेळी मुंबईला माझ्या एका मित्रासोबत पार्टनरशिप केली, त्यावेळी आयडिया नव्हती की बिझनेस कसा करायचा. आता जसं सांगितलं जयसन सरांनी की 15 वर्षाचा विप्रोचा एक्सपिरियन्स आहे, ती त्यांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे माझ्यासाठी. त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळी पण पार्टनरशिप करताय ना, एक्झिट तुमचा पहिला ठरला पाहिजे की एक्झिट कसा करायचा. ते जर तुम्ही ठरवलं असेल तर पार्टनरशिपला प्रॉब्लेम नाही आहे. तुमचे पार्टनरशिप म्हणजे काय आहे, ज्यावेळी आपण लग्न करतो त्यावेळी पण आपण पार्टनर शोधतो आणि त्याला लाईफ पार्टनर बनवतो. ते क्लासिक एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवा आणि तुम्ही पार्टनरशिप करा. ते खूप महत्त्वाचं आहे. पार्टनरशिप करताना पहिला तर तुमचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत ते मी समजून घेतले, माझे स्ट्रेंथ्स काय आहेत त्यांनी समजून घेतले. हिंदी इंग्लिश असेल तर मी जास्त घुसत नाही, हात लावायचा नाही, थोडं मागं समजतं आपल्याला, पण कशाला उगाच खडा मारायचा नको. तर तसंच आहे, जिथं मराठी असतं, कोल्हापूर सांगली सातारा कोणीही येऊ दे, मी सोडत नसतो. मग सोडत नव्हतो इन द सेन्स ती एक आपली नाळ जोडलेली आहे तिथं. त्यामुळं त्या भागातला क्लायंट आला की मला माहिती आहे की त्यांना काय पाहिजे. कारण मी ज्यावेळी घर घेतलंय 2012ला, त्यावेळी 1 BHK घ्यायचा होता. पप्पा म्हटले अजून एक 10 लाख रुपये घे, 2 BHK घ्या. पण चुकलो, डिसिजन माझा तो फसला. त्यामुळं अजून 2012ला घेते. 2012ला रेरा नव्हता, 2016ला रेरा इम्प्लिमेंट झाला. अजून कम्प्लिशन नाही आहे, 80 लाख रुपये खर्च आहे. कोण करणार ह्याच्यावरती भांडणं चालू आहेत आता. त्यामुळं ते आता इथून पुढं कोणाला फेस नको व्हायला, त्यासाठी गाईड करणं खूप महत्त्वाचं आणि हेल्प करणं खूप महत्त्वाचं आहे. समजलं का तुम्हाला? त्यांचं स्वतःचं घर. हा, ओके. आणि हे असं का, आणि हे का होतंय? म्हणजे बऱ्याच लोकांची कहाणी ही सिम्पल आहे. म्हणजे मी ज्यावेळी घर बघत होतो, मित्राला सांगितलं घर घ्यायचं आहे. मित्र घेऊन गेला, त्याचा कोणतरी तिथं ओळखीचा होता. त्यावेळी माझं पण बजेट नव्हतं. पप्पांनी पण सांगितलं की आपल्याला मोठी सोसायटी नको आहे. मोठी सोसायटी असले की सगळ्यांचा एक गैरसमज झाला की मेंटेनन्स जास्त, कारण तिथे ॲम्युनिटीज जास्त असतात, स्विमिंग पूल असतं. पण तसं बिलकुल नाही आहे. तुम्ही जर त्या सोसायटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की त्याचे बेनिफिट्स काय आहेत. कारण आपण एकटेच नाही राहत आहे, आपले आई वडील, आपली मुलं त्या सराउंडिंगमध्ये मोठी होणार आहेत. तर ते सगळं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रॉपर्टी घेताना ॲटलिस्ट डिस्कशन केलं पाहिजे. कोणासोबत डिस्कशन केलं पाहिजे? तर जे त्या इंडस्ट्रीमध्ये आहेत ऑलरेडी, जे ऑलरेडी बिझनेस करतायत किंवा राईट सजेशन देत आहेत, त्यांच्यासोबत डिस्कस केले पाहिजे. थोडक्यामध्ये आम्ही जेव्हा 12वीचे 11वी पेपरला आवड गेलते मला, आणि एक रिलेव्हंट हे सांगतो, आणि मी आमच्या सिनियरला विचारलं काय करू. म्हणलं गाणी लिह पेपरात, काय नसतं म्हणलं, पास काय पेपर भरवायचा असतो फक्त. ही अशी ॲडवाईस आहे ती, कळलं का तुम्हाला? की ज्यानं नुकतंच घर घेतलंय त्याला विचारणं, आता त्याला मनस्ताप झालेला असतोय. एकतर तो तुमच्या घरातून, तो मनातून तो निर्णयच उतरवतो घर घ्यायचा. म्हणजे मी 5 वर्ष आधी पुण्यात घर घेतलं ना, तेव्हाचं पण मी तुम्हाला सांगतो, मी 2 ठिकाणकडे गेलो ना, माझी इच्छाच गेली ती घर घ्यायची. कारण ते म्हणले अरे लय कागदपत्र लय, नंतर त्यानंतर त्या डिसिजनमधून मी बॅकआउट झालो. मी सांगतो की हे सफरिंग खूप जास्त असते. कागदपत्र नंतर कळतं की आपण सही केली त्यात काय लिहिलं हे 2 वर्षानं कळतं. खरं आहे, कारण आपण एवढी कागद वाचतच नाही. बरोबर आहे. खूप गोष्टी आहेत, अशा खूप गोष्टी आहेत. सो अजून एक आहे की आता जे ट्रेंड्स आहेत, आता इलेक्शन पण आहे, ठीक आहे, मार्केट कसं होईल काय होईल ते नंतरची गोष्ट आहे. बट आत्ता 2024 मध्ये रिअल इस्टेट ही गुड बेट आहे का गुंतवणुकीसाठी? म्हणजे इन्वेस्ट करू शकतो का? एब्सोल्युटली, रियल एस्टेट इज ऑलवेज बीन अ गुड बेट. बट मेरा एडवाइस सबके लिए ये रहता है कि इट शुड बी अ डाइवर्सिफाइड पोर्टफोलियो. मतलब इन्वेस्टमेंट के बहुत से ऑप्शंस हैं, जैसे गोल्ड हुआ, स्टॉक्स हुआ, बॉन्ड्स हुआ, रियल एस्टेट भी एक इन्वेस्टमेंट ऑप्शन है. तो डाइवर्सिफाइड होना चाहिए. बट स्पेसिफिकली अगर रियल एस्टेट के बारे में अगर बोलना है तो देर आर कपल ऑफ फैक्टर्स दैट एवरीवन शुड अंडरस्टैंड अबाउट रियल एस्टेट. पिछले 50 साल से रियल एस्टेट का रेट कंटिन्यूसली बढ़ रहा है. उसका 2 मेजर फैक्टर्स है. एक होता है FSI, फ्लोर स्पेस इंडेक्स, मतलब एक पर्टिकुलर स्पेस में हम लोग कितना कंस्ट्रक्शन कर सकते हैं, एंड दूसरा होता है रेडी रेकनर रेट. ये दोनों हर साल कंटिन्यूसली बढ़ रहा है, विच मीन्स रियल एस्टेट का रेट 2 फैक्टर से कंटिन्यूसली बढ़ रहा है. तो रेट्स कंटिन्यूसली बढ़ते रहने वाला है, तो विच मीन्स अप्रिसिएशन मिलेगा. एंड अगर आज घर नहीं लोगे, 2 साल के बाद जब लेने जाओगे, कम से कम 20% से ज़्यादा बढ़ेगा. सो इट डज नॉट मीन दैट जल्दी करनी है,
बट प्लान करना है, एंड प्लान करके सारे पोर्टफोलियोज को मैनेज करते हो, एक डायवर्सिफाइड पोर्टफोलियो बनाते हो, रियल एस्टेट में भी इन्वेस्ट करना चाहिए. ओके. इलाय टेकर्स आत्ता कोणत्या कोणत्या डोमेनमध्ये काम करतात? एक्झॅक्टली इलाय टेकर्स कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात? अपन काम करताना वी आर फोकसिंग ऑन न्यू प्रोजेक्ट्स बिकॉज दॅट इज मोर चॅलेंजिंग. एक घर जेव्हा तयार असतो त्यामध्ये चेक्स करणं खूप सोपं पडतं, कारण आपल्याला तो दिसतोय. पण जो प्रॉपर्टी नवीन आहे, अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, प्री लॉन्च मध्ये आहे, त्याच्याबद्दल लोकांना काहीच माहित नसतं. हो. रेरामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे, रेरामध्ये सगळेच इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, पण आपण रेरामध्ये हे सगळे इन्फॉर्मेशन चेक करता येईल का? कस्टमरांना जर जब घर लेने का रहता है तो उनको सबसे बड़ा चैलेंज रहता है कि घर मिलेगा क्या मुझे. नियरिंग पोजेशन घर अभी अवेलेबल नहीं है, बिकॉज मार्केट डिमांड इतना है कि जितने भी एग्जिस्टिंग फ्लैट्स है वो सारे ऑक्यूपाइड है. एंड अगर नियरिंग पोजेशन में कुछ अवेलेबल है तो इट हैज सम लिटिगेशन, सम प्रॉब्लम्स जो बिल्डर इमीडिएटली बताता नहीं है, बाद में पैसा डालने के बाद बताता है, एंड तब तक आप लोग अटक जाते हो. तो मेजर जो चैलेंजेस आता है वो डेवलपर के पास जो प्रोजेक्ट है उसको सही तरीके से एंड यूजर तक कैसे लेके आए. तो हम वो प्रॉब्लम सॉल्व करने के लिए हमारा मेन फोकस है रेसिडेंशियल properties which are under construction and commercial properties. These are our main focus. ओके, परफेक्ट. त्याच्यामध्ये 1-2 पॉईंट ऍड करेल फक्त. म्हणजे ज्यावेळी तुम्ही म्हणजे एखादा क्लायंट प्रॉपर्टी घ्यायला येतो ना, त्यावेळी बऱ्याच ठिकाणी डिस्कशन करून येतो आणि त्यांना एक्झॅक्टली समजत नाही की आपण घर कसं घ्यायला पाहिजे. म्हणजे आता जरी आपण मेजॉरिटी बघायला गेलो ना, सगळ्यांना एक तर रेडी टू मूव्ह पाहिजे किंवा नियरिंग पोझिशनमध्ये पाहिजे. पण जर थोडासा विचार केला ना याच्यामध्ये की नियरिंग पोझिशन आणि रेडी टू मूव्ह घरं शिल्लक राहिलेली आहेत. प्रोजेक्ट बांधायला 3 वर्ष जातात. लॉन्च करतो त्यावेळी समजा 500 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे, कमीत कमी 5,000 लोक येऊन बघून जातात. 5,000 लोकांनी येऊन तो प्रोजेक्ट बघितलाय आणि त्यातल्या 10-15 इन्व्हेंटरी राहिलेले आहेत, म्हणजे रिजेक्ट केलेला माल आपण घ्यायचा. त्याच्यासाठी डेव्हलपर चांगला निवडा इन द सेन्स टॉप डेव्हलपर पाहिजे. तो टॉप डेव्हलपरचा एकही फ्लॅट तुम्हाला नियरिंग पोझिशन किंवा रेडी टू मध्ये भेटत नाही. हा, राईट. हे खूप महत्वाचं. राईट. बट असा पण आहे ना इश्यू की चालेल मी वाट बघतो 3-4 वर्ष ती तुम्ही मला पोझिशन द्यायची, बट 3 वर्षाचे 7 वर्ष पण झालेत काय लोकांचे. बरोबर आहे. मग 5 झालेत. मग मला असं वाटतंय ना की ते 5 आणि 3 वर्ष वाढतायत ना, ते बघून लोक रिस्क घ्यायला तयार नाहीत. राईट. हा, मग ह्यावर सोल्युशन काय की ती रिस्क घेऊया का नियरिंग पोझिशन जसं तुम्ही म्हणताय जो कोणी घेतला नाही तो माल घ्यायचा. What has happened recently is रेरा जब तक नहीं था तब तक ये इश्यूज हो रहे थे. रेरा आने के बाद से रेरा बहुत सी चीजें गवर्न करता है, बहुत छोटी छोटी चीजें. पहले कैसा होता था कि प्रॉपर्टी के लिए पैसे लेते थे, वो प्रॉपर्टी का पैसा उस प्रोजेक्ट में इन्वेस्ट नहीं होता था, और वो अलग अलग प्रोजेक्ट्स में वो लोग लैंड परचेस में या फिर अलग अलग जगह पे इन्वेस्ट करते थे. अब रेरा आने के बाद 70% ऑफ दैट money has to remain in that project itself. They cannot take it out. वाह. Which means that project is safeguarded. प्रोजेक्ट का डेडलाइन है, वो डेडलाइन अगर क्रॉस किया तो कंज्यूमर उसके ऊपर कंप्लेन रेज कर सकता है. उसमें एग्रीमेंट में ऑलरेडी लिखा है कि इफ इट क्रॉसेस दिस डेट मंथली देयर इज अ पेनल्टी दैट द बिल्डर हैज टू पे. द ओनली प्रॉब्लम इज अवेयरनेस नहीं है. कस्टमर्स उसके बारे में कुछ डिस्कस नहीं करते, बात नहीं करते, कंसल्ट नहीं करते, एंड मोस्ट ऑफ द टाइम कस्टमर्स चैनल पार्टनर को अवॉइड करके डायरेक्ट बिल्डर से कनेक्ट करते हैं. हाँ. तो उनके पास कोई मीडियम नहीं है जो उनको प्रॉब्लम सॉल्व करने में हेल्प करे. ओके. हम जैसे चैनल पार्टनर्स हम क्या करते हैं, वी सेल इन बल्क फॉर द डेवलपर. तो एक कस्टमर को बिल्डर से बात करना वर्सेस मैं 25 कस्टमर को रिप्रेजेंट करके जब मैं बिल्डर से बात करता हूँ तो आई हैव मोर पावर, आई विल बी एबल टू गेट मोर रिजल्ट टू यू ऑल. ट्रू. एंड ये मेजर एक फैक्टर बन जाता है लोगों को जब वो खुद से डायरेक्टली जाते हैं. तो अभी के जमाने में क्या है, व्हेन देयर इज सो मच क्लैरिटी, एवरीथिंग इज अवेलेबल ऑन रेरा. मतलब आप कोई बिल्डर लो, वो बिल्डर ने अगर कितने प्रोजेक्ट्स किए हैं, कितने प्रोजेक्ट्स डिले हुए हैं, कितना रेरा रजिस्टर्ड कंप्लेंट्स है, उस कंप्लेंट्स का क्या कर रहा है, ये सारा इंफॉर्मेशन रेरा पे अवेलेबल है. तो बिफोर बाइंग अ हाउस अगर हम लोगों ने वो उस चीज़ का इन्वेस्टिगेशन किया, वो इन्फॉर्मेशन ले लिया, तो हम लोग सेफली एक अच्छा प्रोजेक्ट में इन्वेस्ट कर सकते हैं एंड इंश्योर कर सकते हैं कि वो टाइमली पोजीशन देगा. एंड और एक चीज़ उसमें ऐड करूंगा, जो रेप्यूटेड डेवलपर्स वर्सेस
लोकल डेवलपर में मेजर फर्क हमें समझने की जरूरत है। रेप्यूटेड डेवलपर सिर्फ एक प्रोजेक्ट बना के छोड़ने वाला है क्या? नहीं, ही इज गोइंग टू कंटिन्यू विद मोर प्रोजेक्ट्स। व्हाट इट मीन्स इज उसका रेपुटेशन भी उसके लिए इंपॉर्टेंट है। बट जो लोकल डेवलपर है जिसका एक या दो ही प्रोजेक्ट हुआ है, वो हर 5 साल में एक प्रोजेक्ट करता रहेगा, उसके लिए इतना इंपॉर्टेंट नहीं है कि टाइम पे देना। बट रेप्यूटेड डेवलपर को बहुत इंपॉर्टेंट है कि वो टाइम से पहले डिलीवर करे, क्योंकि उसको नेक्स्ट प्रोजेक्ट वापस बेचना है। तो इसलिए उनका हिस्ट्री जब चेक करोगे, आपको चेक करना है उसका लेगेसी, उसने कितना प्रोजेक्ट्स डिलीवर किया है। अपॉर्चुनिटी मिला तो जो उसने प्रोजेक्ट डिलीवर किया है जो पिछले 3 साल का है, वो प्रोजेक्ट जाके देख के आना। उसमें पता चलेगा कि 3 साल का प्रोजेक्ट 3 साल का ही दिख रहा है या 25 साल पुराना प्रोजेक्ट दिख रहा है। नए नए प्रोजेक्ट्स में भी समझ में आ जाता है कि वो प्रोजेक्ट कैसा है, डेवलपर रिलायबल है, आगे जाके मैं ये प्रोजेक्ट में इन्वेस्ट कर सकता हूँ की नहीं कर सकता हूँ। ओके, तो आता तोच प्रश्न की खूप साऱ्या लोकांचं जे मिसकन्सेप्शन असतं की यू आर अ चॅनल पार्टनर, यू आर अ मीडिएटर, यू आर अ ब्रोकर. पण खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की ब्रोकर आहे म्हणजे तुम्ही पैसे खाणार आहे, तर मग त्यापेक्षा आम्ही डायरेक्ट जाऊन फ्लॅट घेतो, तिथं सेल्स टीम बसलीच आहे, आम्हाला सगळे ऑफर्स देईल, मी ह्याची त्याची ओळख सांगेन आणि मला ऑफर मिळतील. सो व्हाय मिडलमॅन, व्हाय मीडियम, व्हाय ब्रोकर? आपण आजारी पडल्यावर काय करतो? डॉक्टरकडे जातो, राईट? फायनान्शियल कन्सल्टेशन पाहिजे असेल तर काय करतो? CA कडे जातो. मग तुम्ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करताय ती स्वतः एकटेच का करताय? बरोबर आहे ना? तर त्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये हा कन्सेप्टच अजून लॉन्च झालेला नाही आहे की प्रॉपर्टी घेताना प्रॉपर्टी कन्सल्टेशन असला पाहिजे, आणि याच्यामध्ये तुम्हाला एकही रुपया द्यावा लागत नाही. तुम्हाला तुमची प्रॉपर्टी घेताना तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे द्यायचे नाही? बिलकुल नाही, एकही रुपया नाही घेत आम्ही तुमच्याकडून. आणि इव्हन तो अजून अशी गैरसमज आहेत की ज्यावेळी मीडिएटरमध्ये असेल तर बिल्डर म्हणजे मीडिएटरचे चार्जेस कस्टमरला लावतो. हां, तो बिलकुल नाही आहे. हे कोण करतं? लोकल डेव्हलपर आहेत ते करतात, आणि आपण त्यांच्यासोबत काम नाही करत. त्यामुळं याची गॅरंटी आहे की ट्रान्सपरन्सी मोठा डेव्हलपर देतो का? तर देतो 100%. कारण समोरासमोर पूर्ण ओपन मार्केट आहे. म्हणजे तुम्ही साईटवर जरी आल्यावर समजतं, सगळे डेस्क ओपन आहेत, रेट ओपन आहेत. त्यामुळं आमचं एकच काम आहे. बिल्डर काय आहे, बिल्डरचं काम आज कसं आहे, बिल्डरकडे 500 फ्लॅट आहेत आणि त्यांना क्लायंट भरपूर आहेत. त्यांची सेल्स टीम 25-30 जणांची आहे. 500 जणांना हँडल करू शकत नाहीत, ते सर्व्हिस त्या पद्धतीने देऊ शकत नाहीत. त्यासाठी आम्ही त्यांचे एक्सटेंडेड आर्म किंवा त्यांची एक्सटेंडेड सेल्स टीम म्हणून काम करतो. तुम्हाला जो सपोर्ट पाहिजे, क्लायंट्स कधी कधी बाहेर असतात, त्यांना डॉक्युमेंटेशन सपोर्ट, लोन सपोर्ट, डॉक्युमेंट चेक काय काय केले पाहिजेत, प्रोजेक्ट अप्रूव्ड आहे का, हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट सजेस्ट करतो. आणि हाच प्रोजेक्ट का घेतला पाहिजे, ह्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला कोणते प्रोजेक्ट आहेत, तिथं डेव्हलपमेंट फ्युचरमध्ये काय येणार आहे, हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट. पहिले तर महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही आयुष्यभर त्या घरात राहणार आहे. जर तुम्ही आयुष्यभर घरात राहणार आहे, एंट्री करतानाच म्हणणार अरे यार दिनेशनं फसवलं, बाहेर येताना पण म्हणणार आहे दिनेशने फसवलं. त्यामुळं ते आम्ही डोक्यात ठेवलेलं आहे की कुणाला फसवून बिझनेस करायचा नाही. कारण पप्पांनी पण सांगितलं, कोणाचा तळतळाट नको घेऊ, पैसे व्यवस्थित इमानदारीने कमव, ऑटोमॅटिक देणाऱ्यावरच आहे, पैसे ऑटोमॅटिक मिळतील. बरोबर. अजून एक पॉइंट जो मला पोट्रे होतं की सौरभ सर, इसमें मैं और एक पॉइंट ऐड करना चाहता हूँ. सी बिल्डर्स मार्केटिंग करता है अपना प्रोजेक्ट का. हम एज अ सर्टिफाइड चैनल पार्टनर जब उनके साथ काम करते हैं, उनका मार्केटिंग का पूरा एक्सपेंस हम लोग खुद बेयर करते हैं. बिल्डर हमें उसके लिए कोई पैसा नहीं देता. मार्केटिंग करते हैं, सेल्स करते हैं, और उस बीच में इंश्योर करते हैं कि हम लोग सही इन्फॉर्मेशन हमारे कस्टमर्स को दें. सो जो मिथ है कि अगर कस्टमर हमारे थ्रू जाता है तो बिल्डर उसको एडिशनल चार्ज करेगा, ऐसे जो लोकल डेवलपर्स है हम लोगों ने उनके साथ काम करना बंद ही कर दिया है. शुरुआत में हम लोगों ने गलती की थी, बट हमें क्या लगा कि हमारी वजह से अगर हमारे कस्टमर फंस रहा है या कस्टमर को नुकसान हो रहा है, हमें ऐसे डेवलपर के साथ काम करना नहीं है. मार्केटिंग एक्सपेंस को, मतलब न्यूज़पेपर से आने वाले को, अच्छा न्यूज़पेपर का 10 रुपये, चला 10 रुपये काटा, ऐसा एक्स्ट्रा नहीं होता, राइट? तो वाई when a channel partner is marketing, why should a builder charge extra to the customer? They should not. And अगर कोई बिल्डर का उस तरह का सोच है, हम उन बिल्डर्स के साथ काम नहीं करते. इट्स वेरी सिंपल. ओके. याच्यामध्ये एक ॲड करेल फक्त, जो बिल्डर म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी खूप बरे वाईट अनुभव आले. त्याच्यामध्ये एक मुंबईचा क्लायंट होता. मी प्रॉपर्टी दाखवली, त्यांना सगळं बघितलं,
परत 8 दिवस गेल्यानंतर बिल्डरनी डायरेक्ट फोन केला क्लायंटना की तुम्ही चॅनल पार्टनरला बाजूला करा, डायरेक्ट या. क्लायंटनी बुकिंग केली आणि 6 महिन्यानंतर पुन्हा क्लायंटनी मला फोन केला, अरे ज्यावेळी आम्ही बुकिंग केलं त्यावेळी पार्किंग सांगितलं होतं वरती, आता बेसमेंटला देत आहेत आणि वरती पाहिजे असेल तर 3 लाख रुपये एक्स्ट्रा मागतायत. आम्ही क्लायंटला तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतोय की जेन्युन डेव्हलपर सोबत घ्या तुम्ही प्रॉपर्टी. आणि जो बिल्डर सुरुवातीलाच सांगतोय की तुम्ही चॅनल पार्टनरला साईडलाईन करा, इथंच त्यानं चिटिंग स्टार्ट केलेली आहे, त्याचे इथिक्स इथंच समजले, तुम्हाला तो डिलिव्हर काय करणार आहे. राईट, हे खूप महत्वाचं आहे. राईट राईट. अजून एक गोष्ट की नीट बघितलं तर यू पीपल वर्क ॲज अ रिस्क ॲब्झॉर्बर असतो. इन्शुरन्स म्हणजे थोडक्यात मी तुमच्या थ्रू जर फ्लॅट घेतला आणि काय शॉर्ट झाला आणि मला काय बाबा कागदपत्रांचं, तर मी पहिल्यांदा तुम्हाला शिव्या देऊ शकतो की बाबांनो ही काय केलंय, कारण बिल्डर माझा फोन उचलणार आहे का? नाही. बिल्डरकडे फौज आहे वकिलाची, त्यामुळे मी त्याला कॉलच करणार नाही. तुम्ही असला की तुम्ही त्याच्यावर प्रेशर देऊ शकताय. नाही, एक महत्वाचं पॉइंट जे लोकांना माहीतच नाहीये, विथ रेरा व्हॉट हॅज हॅपन्ड इज, सी वी आर रेरा सर्टिफाईड चॅनल पार्टनर्स. ह्याचा अर्थ आहे की देर आर सम एक्झाम्स, ट्रेनिंग्स घेतले आणि सर्टिफिकेशन घेतलंय आणि आमचा सर्टिफिकेट नंबर आहे. सो वेन आर कस्टमर गोज थ्रू अस, काही प्रॉब्लेम झाला तरी वी आर इक्वली अकाउंटेबल फॉर दॅट प्रॉब्लेम. फक्त शिवी नाही, लिगली आमच्यावर केस करू शकता. आणि हे गोष्ट ओपनली कोणीच सांगत नाही. आणि मी तुम्हाला इथं सांगतोय की लिगली जर तुम्ही आमच्या थ्रू जात असाल आणि काही चुकी झाली असेल, इट इज आवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी टू एन्श्योर दॅट वी रिझॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स. इफ नॉट, लिगली यू कॅन होल्ड अस अकाउंटेबल ॲज वेल. राईट. म्हणजे एखाद्या पाहुण्यानं लग्न ठरवलं, काय झालं की त्याला पहिला कॉल आहे बघ. सो इट इज व्हॉट इट इज. आणि हे महत्वाचं आहे. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट मी सांगतो, कारण की सॅनिटरी वेअर पासून बऱ्याच गोष्टी असतात. जेव्हा तुम्हाला एक म्हणजे माझ्या फ्लॅटबद्दल सांगतो की चांगलं म्हणजे काहीच वाईट नाही हे झालं, बट काय असतं की जेव्हा आपण पण छान वागतो ना बिल्डर सोबत, तर छानपणाचा फायदा पण घेण्यात येतो. की साधा भोळा आहे, मग आपण जे सॅनिटरी वेअर प्रॉमिस केलं त्या जागी दुसरं देऊया, बरोबर आहे. मग ह्या छोट्या गोष्टी असतात ना, तिथं पण हे लोक रोल प्ले करतात. आणि हे महत्वाचं का असतंय, कारण की वेन दे विल कॉल, त्यांच्याकडे 25-30 जणांचा सपोर्ट आहे ना. मी होल्डवर ठेवतो सेल माझे. एक फ्लॅट तुमचा तुम्ही त्याला नडला नाही जरी विकला गेला तर त्याला फरक पडत नाही, बट 25 जणांचं होल्डवर जातं तेव्हा ऑटोमॅटिकली एक बॅड लाईक वर्ड ऑफ माउथ बॅड जातं बाहेर. आणि मी स्वतः पण ह्या गोष्टी अनुभवल्यात म्हणजे माझ्या नेबरसोबत, की ज्यांनी खूप लेट, तुम्ही म्हणता ना की जो राहिलेला आहे फ्लॅट तो घेतला आणि त्यांना बरेच हे आले. आता अजून एक गोष्ट आहे की जसं तुम्ही म्हणला की चेक करणं खूप गरजेचं आहे आणि विजिलंट राहणं खूप गरजेचं आहे. नाव आपण झोमॅटोवरून जरी ऑर्डर करत असलो तरी आपण त्या रेस्टॉरंटला मॅपवरती जाऊन रिव्ह्यू चेक करतो, झोमॅटोचे चेक नाही करत, बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी डबल चेक करतो. तर आता आपण एखाद्या बिल्डरकडे जातोय तर कुठलेही 4 किंवा 5 चेक पॉईंट सांगा की त्याचं बॅकग्राऊंड चेक कसं करावं, की तो वर्थ ऑफ बाइंग अ होम और कमर्शियल प्रॉपर्टी है क्या नहीं. यूजुअली हम लोग चेक करते हो, जैसे आपने बोला जोमेटो या कोई प्लेटफॉर्म है वहाँ पे जाके चेक करते हैं, बट रियल एस्टेट का प्लेटफॉर्म जो कोई यूज नहीं करता है वो है महारेरा. क्योंकि बिल्डर अपने वेबसाइट पे अपने बारे में अच्छा लिख सकता है, महारेरा में नहीं कर सकता है. लेकिन हम लोग महारेरा जाके चेक नहीं करते. याच्यामध्ये 2 मिनिटं थांबवतो. याच्यामध्ये महारेरा माहिती आहे का कोणाला? चेक कसं करायचं माहिती आहे का कोणाला? नाही. हा मेजर प्रॉब्लेम आहे की महारेरा बऱ्याच जणांना माहित नाही की चेक कसा करायचा. ते जर अजून अवेअरनेस आला ना, ऑटोमॅटिक समजेल बिल्डरचा रेरा नंबर टाकायचे, काय लिटिगेशन्स आहेत काय नाही, ते ऑटोमॅटिक तिथं समजेल. बिल्डरचं पूर्ण हिस्ट्री, पूर्ण बायोडेटा समजतो त्यात बिल्डरचा, महारेरा मध्ये अवेलेबल आहे. आणि दॅट इज लीगल अँड प्रूव्हन डाटा. That is legal because that is checked by many authorities. Builder has to put in that information. That is validated. आणि एक प्रोजेक्ट, सो जस्ट टू ॲड प्रोजेक्ट, काही बिल्डर्स सांगतात की आमचं खूप फास्ट विकलं जातोय, तुम्ही लवकर या, बुक करा. तुम्हाला हा इन्फॉर्मेशन सुद्धा महारेरा मध्ये मिळतो. वा. किती फ्लॅट्स विकलेले, किती फ्लॅट्स विकलेत. एव्हरी क्वार्टर द बिल्डर हॅज टू अपडेट हिज इन्फॉर्मेशन इन महारेरा, because all those bookings, when it is registered, it is updated in the system. It has to be updated in Maharera. If it is not done, there are notices sent to developers and also channel partners who are not registering their bookings. आणि रेरा एवढं स्ट्रिक्टली ऑपरेट करतं आता खूप स्ट्रिक्ट झालंय सर, खूप स्ट्रिक्ट आणि खूप क्लायंट सेंट्रिक झालेलं आहे आता. क्लायंट सेंट्रिक. बेस्ट. फक्त काय होतं की आपल्याला ह्याच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. सो वी आर कमिंग अप विथ अ सिरीज
वेअर वी आर गोइंग टू डिस्कस लॉट अबाउट महारेरा. तुम्ही कसं स्वतः इन्फॉर्मेशन चेक करू शकता. काही क्वेरीज असेल तर डायरेक्टली आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही फक्त क्वेरीज आन्सर करायलाही तयार आहे. कोणतेही डेव्हलपर असू द्या, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. इवन प्रॉपर्टी जरी घेतली असेल आणि कुठं स्टक झाला असेल तरी तिथं आम्ही हेल्प करायला तयार आहे. इन शॉर्ट यू कॅन कॉल देम फॉर एनी पर्पज और एनी प्रॉब्लेम सॉल्विंग. फक्त फ्लॅट घ्यायचा आहे म्हणून नाही. राईट. आणि म्हणजे मी एवढं तुम्हाला गॅरंटी देतो की ते तुम्हाला परस्यू पण करणार नाहीत की फ्लॅट घ्या. ठीक आहे, ते दे विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. कारण मला बऱ्याच प्रश्नांची उत्तर त्यांनी दिलेली. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो तुम्ही बोललेला की हे जे सांगतात ना की शेवटचे 3 राहिले तर या आणि 4 या, आणि आपण चेकच करत नाही नक्की राहिलेत का नाही. तेव्हा त्या पिअर प्रेशरमध्ये येऊन काय झालेलं असतं की शेजारच्या सोसायटीत किंवा त्या सोसायटीत मित्रांना फ्लॅट घेतलेला असतो आणि आपलं टायला जर ही ऑपॉर्च्युनिटी गेली की संपलं, की हिल व्ह्यू आहे आणि हे सगळं आहे आणि हे सगळं दिसत असतं आणि आपण तो डिसिजन खूप क्विक घेतो आणि नंतर कळतं की अरे चुकलो आपण, गणलो काय तर. आणि मग जेव्हा आपण कॅन्सल करत होतो ते चार्जेस वगैरे येतात, मग तिची प्रोसेस येते, मग आपल्याला कळतं की अरे माघार घेणं खूप अवघड आहे. मग आपण अशी प्रॉपर्टी विकून तशीच ठेवतो की ज्यात आपण राहायलाच जाऊ शकत नाही. मग कोणतरी येऊन सांगतं की रिसेल कर आणि नशीब गणलं की भयान गणतं की तिची रिसेल व्हॅल्यू बी वाढत नाही बरोबर त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीची. मग कॅन्सलेशनची तुमच्या थ्रू गेलं तर ऑपॉर्च्युनिटी असते का आणि किती फ्लेक्झिबल असते कॅन्सलेशन? Cancellation is an option that is available by RERA itself, and RERA guidelines has cancellation. ह्याचे periods decide केले आणि त्याप्रमाणे त्याचा चार्जेस असतो. बिल्डर्स कधी कधी प्रेशर टाकायला चार्जेस काहीही सांगतो, पण त्यावेळेस कन्सल्टंटला जर तुम्ही विचारलं तर तो तुम्हाला क्लिअर एक इन्फॉर्मेशन देऊ शकतो की ऍक्च्युली किती चार्जेस लागू शकतात. पण तुम्ही कधीही एक्झिट करू शकतात, त्यात काहीही प्रॉब्लेम नाहीये. कधीही करू शकता, कधीही एक्झिट करू शकतो. ओके, गुड. म्हणजे थोडक्यामध्ये असं नाहीये की आता आलेला आहे किंवा पण ते चार्जेस महारेराने डिसाईड केलेले. महारेराने ऑलरेडी डिसाइडेड केलंय, त्या चार्जेस प्रमाणे आपल्याला तो थोडासा पेनल्टी जो आहे तो आपल्याला बेअर करावा लागेल. ठीक, पण मोठा लॉस होण्यापेक्षा ते केलेलं कधी पण बेटर. आणि ऍक्च्युली हा जो पॉइंट आहे ना, होम बाईंग करताना देर आर कपल ऑफ थिंग्स दॅट वी नीड टू हॅव ॲज अ स्किल. बिकॉज आपण हा पिअर प्रेशर किंवा सेल्स पर्सनचा प्रेशर हा नॉर्मल आहे. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज अ गुड स्ट्रेंथ ऑन युअर माइंड पॉवर. म्हणजे आपण वी शुड बी फर्स्ट, आपण जेव्हा घर घेतोय वी शुड बी वेरी क्लियर कि पहला प्रॉब्लम जो आने वाला है वो है माइंड रिलेटेड इश्यूज. पीपल आर गोइंग टू प्ले अराउंड विथ योर माइंड. सो उसके लिए हमारा रिक्वायरमेंट क्या है, वो रिक्वायरमेंट एकदम क्लियर रहना चाहिए. लोकेशन मेरा क्लियर होना चाहिए, एमिनिटीज क्या चाहिए वो क्लियर होना चाहिए, एंड किसी और के प्रेशर की वजह से दबाव में आके डिसीजन नहीं लेना चाहिए. ओके ओके, बरोबर. ह्याच्यामध्ये बऱ्याच टाईपचे प्रेशर आहेत. फ्रेंडला सांगितलं, फ्रेंड सांगतो की जा तिथे जाऊन घे. सेल्स ऑफिसला गेल्यावर तर मजा बघण्यासारखी असते. तो आज कपडेच काढून घेतोय आपले, बुकिंग केल्याशिवाय सोडतच नसतो तो. त्यावेळी आणि इतकी कॉफी पाजली असते की नाही कसं म्हणू तुला. आणि कॉफीसोबत बिस्किट पण असते. एवढ्या सर्व्हिस दिल्यात. म्हणजे ह्याची ह्युमरस बाजू सांगतो. असे काही मित्र आहेत माझे जे दर रविवारी भाऊंच्या पेटीएमला 65 रुपये 6-7 बिल्डरकडे जातात, स्नॅक्स बिक्स खाऊन पॉम्पलेट घेऊन येतात आणि त्याच पॉम्पलेट मध्ये चपाती कुठून आणतात. पोरं डेंजर आहेत. आणि ही एक बाजू समजून घ्या बरं का, की कधी सेल्स पर्सन किंवा जो सेल्समॅन असतो चिडला ना तर त्यांना असे अनुभव आलेले आहेत. सो तुम्ही कुठल्या मेंटॅलिटीनं भेटताय. सो हे अजून एक महत्वाचा मुद्दा की कुठल्याही बिल्डरला किंवा सेल्समॅनला किंवा कोणाला प्रायर अपॉइंटमेंट घेऊन भेटावं का, जेणेकरून ते आपल्याला नीट वेळ देऊ. ऍब्सोल्युटली. तुम्हाला माइंडसेट बरोबर दुसरा आहे टाइम मॅनेजमेंट पण. आपण काय करतो की आपल्याला माहिती आहे की युजली जे काही लॉन्चेस जातात उसको मिनिमम 45 days to 60 days लगता है. अभी वो लॉन्चेस का प्रेशर एंड में आता है. ऑब्वियस है, एग्जाम्स का भी पढ़ाई हम लोग कब करते हैं, लास्ट डे को. तो उसी तरह से वो जो प्रेशर बिल्डअप होता है, अरे ये अच्छा प्रोजेक्ट है हाथ से चला जाएगा, हम लोग तैयारी शुरू करते हैं लास्ट डे को. बट अगर लाइफ का मेरा सबसे बड़ा इन्वेस्टमेंट है, उसको अगर मैंने पूरा 45 days मतलब होता है 6 weekends, मतलब 12 वीकेंड्स डेज, दैट इज सैटरडे एंड संडे मिला के, इन 12 दिनों में से मैंने अगर 4 दिन भी सिंसियरली निकाला और मेरे प्रोजेक्ट का स्टडी किया तो मुझे पीयर प्रेशर या बिल्डर प्रेशर के वजह से घर लेने की जरूरत नहीं है. मेरा जो भी कंसर्न्स है मैं क्लियरली अपॉइंटमेंट लेके जाऊंगा
बिल्डर हो, कंसल्टेंट हो, सबको सामने बिठाऊंगा, मैं बोलूंगा मुझे ये सारे डाउट्स है, ये सारे डाउट्स मेरे क्लियर करके दो. अगर आपके सारे डाउट्स क्लियर हुए देन यू कॅन थिंक अबाउट प्रोसिडिंग फर्दर. येस. एक मला प्रश्न आहे की हा खूप महत्त्वाचा आणि तो विचारायचा की आय जस्ट गॉट मॅरिड, आणि हा खूप सिरियस प्रश्न आहे की नाव करंटली अरेंज मॅरेज असो लव्ह मॅरेज असो, ॲट द एंड ऑफ द डे पुरुषाकडून किंवा स्त्री जरी कमवत असेल तरी इट इज एक्सपेक्टेड की घर असावं स्वतःच. अँड द एज टू गेट मॅरिड इज 27, 28, 26, आणि इट इज नियरली इम्पॉसिबल विदाउट हॅव्हिंग अ सिल्वर स्पून इन युअर माउथ, काहीतरी घराचा सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही घर घेणं. आणि आता बरीच लोक मायग्रेट करून येतात आपल्या छोट्या गावांकडून शहरांकडं. तर 22-23 हा थोडासा फायनान्शियल प्रश्न आहे. 22-23-24 वर्षाचा मुलगा जो आत्ता बघतोय त्याला माहिती आहे की ती जी आहे ती घर घेतलं तरच माझ्या घरात येईल आणि अलाव करतील, आणि तो आत्ता त्या प्रेशरमध्ये पण आहे. ही इज अर्निंग गुड, म्हणजे त्याला 60-70 हजार पेमेंट असं धरून चालू आहे. तर पॉसिबल आहे का पुण्यासारख्या ठिकाणी घर घेणं एवढ्या पगारात, जो इथं करिअर करायला आलाय त्याला? ॲब्सोल्युटली. बघा याच्यामध्ये कसं आहे, 60-70 हजार रुपये जर पगार असेल ना तर घर घेणं अवघड नाही आहे. पण त्यासाठी तुमचं प्लॅनिंग पण त्या पद्धतीनं पाहिजे. समजा 23-24 एज आहे, 60-70 हजार रुपये पगार आहे आणि 1-2 वर्षात आपल्याला लग्न पण करायचं आहे, तर त्या पद्धतीनं प्लॅनिंग करा की तुम्हाला घर घेताना डाऊन पेमेंट किती पाहिजे. दुसरी गोष्ट, जे घर घेणार आहे आपलं फॅमिली किती आहे, आई वडील येणार आहेत का, त्या पद्धतीनं. किंवा काय होतं, त्यांनी घेतले 3 BHK, मला 3 BHKच पाहिजे, असं नका करू. तर प्लॅनिंग करा प्रॉपर. 2 BHK घ्यायचं असेल तर डाऊन पेमेंट किती असणार आहे आणि त्याचा EMI आपण भरू शकणार आहे का, ते जर व्यवस्थित 2 वर्षामध्ये प्लॅन केला तर घर घेणं अवघड नाहीये. ओके, म्हणजे तुम्हाला रिलेशनशिपमध्ये असताना 22-23 वर्षीच क्लिअर करायचे. घरी सांगितल्यावर नका सांगू की पप्पा माझ्या घर पाहिजे, तो एका वर्षात नाही आणू शकत. ओके, समजतंय ना? सो ॲटलिस्ट हिंट तरी द्या, मुलगा असो मुलगी असो, की घर पाहिजे. सो दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी सांगतो 22वे वर्ष किंवा 21वे वर्ष, वन्स यू स्टार्ट अर्निंग, पहिली सॅलरी आली, इट इज द राईट मूव्ह की घर घ्यायचं असेल तर स्टार्ट करा. आय डिड द सेम, मी तेच केलेलं आहे. मला खूप लोक म्हणले कशाला खड्डान, कशाला कर्जन, आत्ताशी पहिला पगार आलाय. मला माहित होतं की ही भुनभुन पुढे जाऊन आहे ना, मला ते आत्ताच, जेव्हा मी माझं रक्त आहे ना, जेव्हा मी पळून सगळं करू शकेन. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स मला असंच वाटतं की बरीच लोक लोनमध्ये पण दबली गेलेत, बिकॉज दे, म्हणजे ज्यांनी लोन कधी घेतलं, फायनान्शियल प्लॅनिंग नाही, आणि ते मिड 30s कडे गेल्यावर घेतलं. ॲब्सोल्युटली. जिथं तुम्ही स्थैर्य बघता आयुष्यात, तिथं रेस्ट टेकिंग बघत नाही. जोक सपाट, बट इट इज अ ब्रुटल रियालिटी. मग हे फक्त पुण्याच्या फ्लॅटबद्दल नाही, कुठेही प्रॉपर्टी, कुठेही. आणि एक वन थिंग दैट आई फील अबाउट यंगस्टर्स इज, एक हमेशा थॉट रहता है कि अभी नहीं मैं मजा करूंगा तो कब करूंगा. तो इन्वेस्टमेंट हम लोग अब नहीं सोचते. फिर 11th आवर में अरे शादी हो रही है, मेरे दोस्त के पास घर है, इसके पास घर है, बीवी बोल रही है घर नहीं तो शादी नहीं हो सकती है, तो चलो भाग दौड़ करो. फिर पर्सनल लोन लो, फिर ये लोन लो, वो लोन लो, फिर घर का लोन लो, एंड जब EMIs भरने की बारी आती है तो फाइनेंशियल क्राइसिस शुरू हो गया बहुत बुरी तरह से. सो टू अवॉइड ऑल ऑफ दैट, इफ यू प्लान वेल, अपने को पता है कि अपने को EMI भरना है, तो वो EMI का अमाउंट अभी से ही, अगर 2 साल पहले से ही मैं अगर उसको सेव करना शुरू करूं तो मुझे EMI भरने की आदत हो जाती है. ट्रू. वो जो अमाउंट सेव हो रहा है वो मेरा ओन कॉन्ट्रीब्यूशन की तैयारी हो जाती है, एंड उसके बाद लाइफ एकदम सिंपल हो जाता है. बिकॉज हर साल प्रमोशन भी होने वाला है, जो एक्स्ट्रा मनी है वो तुम्हारे फैमिली, तुम्हारे पर्सनल खर्चे के लिए रह सकता है. इफ यू स्टार्ट प्लानिंग दिस वे, यू विल बी एबल टू एन्श्योर दैट फाइनेंशियल प्लानिंग इज वेल अँड यू हॅव अ होम ऑफ योरसेल्फ. एक्झॅक्टली. म्हणजे जेवढा EMI जाणार आहे तेवढाच जर तुम्ही ठरवलं ना की एवढा कमवायचं आणि पुढचं सरप्लस आहे माझं, हे टार्गेट जेवढ्या अर्ली सेट कराल तेवढ्या. देर इज वन मोर थिंग की हे जोक्स आहेत जे काय आहेत ते, बट जेव्हा एका मुलगा मुलगी ज्यांना माहिती की आम्हाला संसार थाटायचा आणि ते दोघं जर कमिटेड असतील ना, इट इज अ व्हेरी इझी टू गेट होम. जर एखादं ठरवलं ना की बाबा हे करायचं आपल्याला पुढच्या काही वर्षात, ऑटोमॅटिकली माणूस डिझायर्स कमी करतो, बिकॉज घर इज अ नीड. मग ती नीड अटेंड केली की डिझायर्स येतात माणसाकडे. सो आपल्याकडे डिझायर्स म्हणजे ज्या क्रेविंग आहेत छोट्या छोट्या खर्चांच्या, त्या अवॉइड केल्या तर हे येतं. आता मला अजून एक गोष्ट आहे की कधी कधी काय होतं की आपल्याकडे पैसे असतात, असं धरून चालू आहे की पैसे जाम आला आपल्याकडे सगळ्यांकडे, घर बघायला गेलो, आता आपल्याला कळत नाही की ही अम्युनिटी मी वापरणार आहे का नाही, पण ते दिसतंय म्हणून घेतो. जसं की आता वास्तुशांतीला गेलो आणि आपल्याकडे सवय आहे की अचानक काय काय लोकांना आवडत नाही की आपण मोठा घास घेतलेला. तर माझी XYZ जी एक तिथली पाहुणी, ती जेवतानीच आम्हाला म्हणे की काय ह्या स्विमिंग पूलचा उपयोग आहे, ह्याच्यात मच्छर होत्यात. आता मी लहान आहे, म्हणजे मी 23 वर्षाचा आहे तेव्हा, मला पहिला डाऊट हाच आला की खरंच मच्छर होतात का काय.
तुम्ही म्हणला ते बरोबर आहे की हे येतं, प्रेशर येतं की खूप सारे लोक खूप काही सांगत असणार आहेत की अरे ही स्टीमची रूम कशासाठी, हे टेबल टेनिस कोण खेळणार आहे. बट आपला बाप जो असतो किंवा जो करता असतो ना, तो बघत असतो की माझ्या पुढच्या पिढ्यांना पण हे वापरता यावं. एक्झॅक्टली राईट. सो कुठल्याही सोसायटीत गेल्यावर हे गरजेचं आहे का की बाबा मला हे लागणार आहे ना, तर मी अशी सोसायटी बघतो जे ओव्हर देतंय आणि आपल्याला त्याची गरज पण नाही, तिथे इन्व्हेस्टमेंट करणं बरोबर आहे का. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये आपण घर घेतोय कशासाठी हे वाही लक्षात आला पाहिजे. आता मी ज्यावेळी घर घेतलं त्यावेळी मी फसलोय, ऑलरेडी खड्ड्यात पडलेलो आहे. माझ्या मुलाला फुटबॉल जरी खेळायचा असेल तर पप्पा माझे 3 किलोमीटर घेऊन जातात, सोडतात, रिटर्न येतात, पुन्हा आणायला जातात. सोसायटीत माझ्या 6 महिन्यापूर्वी एक पेशंट सिरियस होता, ॲम्ब्युलन्स जात नाही, फायर ब्रिगेड आतमध्ये जात नाही. तर ह्या गोष्टी ह्या गरजेचं आहेत, हे असणं खूप महत्वाचं आहे. ते जर नसेल तर काय उपयोगच नाही. खूप छान मुद्दा की आपण लक्झरी बघितली पण इमर्जन्सी बघितलीच नाही. हा, मग रेफ्युजी एरिया चेक करणं, फायर स्टेशन, हे किती महत्वाचं आहे आणि हे कसं सामान्य माणूस करू शकतो. नाही, आता रेरामध्ये ते सगळं कव्हर होतं, तर आपल्याला जास्त लक्ष द्यायची गरज नाहीये. बट ये सब करते वक्त मोस्ट इम्पॉर्टेंट है व्हेन वी गोइंग विद रेरा देयर इज नो प्रॉब्लम. सी घर लेते वक्त, जैसे दिनेश भी बोल रहे थे, घर लेते वक्त इट इज नॉट जस्ट यू एंड योर वाइफ जस्ट स्टेइंग देयर, बट देन योर पेरेंट्स, योर फैमिली, योर किड्स, इन सबका रिक्वायरमेंट भी देखना जरूरी है. और अम्यूनिटीज कभी कभार हम लोग आज डिसाइड नहीं कर सकते कि मेरा नेक्स्ट जनरेशन को क्या लगने वाला है. जैसे दिनेश ने बोला उसके बेटे को फुटबॉल का पसंद था. अभी एम्यूनिटी में अगर उस टाइम पे उसने डिसाइड किया होता कि नहीं मेरे को ग्राउंड वाला नहीं लेना है, मेरे को स्विमिंग पूल वाला नहीं लेना है, बट बच्चों को अगर बाद में, आजकल विट्टी दांडू कितने लोगों को पता है, कितने लोगों ने खेला है? सगळे 90 वाले. हाँ, 90s किड है. नहीं, सेमी अर्बन क्राउड है सर अपना. बट रिसेंट में अगर मैं पूछूं, पूना सिटी में कितने लोग खेलते रहेंगे? आउटडोर गेम्स कितना खेलते हैं? हमारे सोसाइटीज श्रिंक होते जा रहे हैं और लोग बाहर नहीं जा रहे. और अगर हमारे सोसाइटी के अंदर एम्यूनिटीज भी नहीं रहे तो हमारे बच्चों के लिए हम लोग क्या प्लेटफॉर्म दे रहे हैं? एग्जैक्टली. अगर उनके लिए एक प्लेग्राउंड नहीं रहा, उनके लिए स्विमिंग पूल नहीं रहा, तो वो फिजिकल एक्टिविटी कहाँ करेंगे? और हम लोग बच्चों लोगों को बोलेंगे कि अरे बाहर जाता नहीं है, बाहर जाने के लिए पापा कुछ है क्या? कुछ नहीं तो मोबाइल दे दो. एग्जैक्टली. एंड देन फिर हम लोग ही उनका जो फ्यूचर है बिगाड़ रहे. तो आई थिंक while we are looking at amenities, it may not be a major factor for deciding, because अभी IGBC भी आया है. IGBC means how to make so many things available to the customers so that it becomes more environment friendly, it becomes more cost effective. तो उसका मतलब अगर amenities ले रहे हैं तो amenities सोलर पे कैसे ज़्यादा चल सकता है, या फिर उसको इस तरह से लो मेंटेनेंस पे कैसे चला सकता है. तो आजकल के नए प्रोजेक्ट्स जो आ रहे हैं उसका मेंटेनेंस कॉस्ट कम है. सो व्हाई नॉट इन्वेस्ट इन अ ब्रांडेड प्रोजेक्ट जहां पे ओवरऑल मेंटेनेंस कॉस्ट मेरा कम रहने वाला है, बट मुझे सारे फैसिलिटीज जब मुझे चाहिए मैं यूज कर सकता हूँ. छोटा सा प्रॉब्लम कभी कभार होता है कि मेरे सोसाइटी में एम्यूनिटी नहीं होने की वजह से अगर अचानक मेरे घर पे गेस्ट आया तो हम लोग क्या करते हैं, हमारे टाइम पे हम लोग अप्पू घर लेके जाते थे, या फिर कोई आजू बाजू में मॉल रहेगा उसके लिए लेके आते, बट उसके लिए उधर लेके जाने के लिए भी छुट्टी लेके जाना पड़ता था. बट व्हाट इफ इन योर सोसाइटी यू हैव ऑल दोस एम्यूनिटीज? सीधा बच्चों लोगों को, फैमिली लोगों को बोल सकते हैं कि यू गो यूज दैट कम्युनिटी हॉल, यू गो प्ले टेबल टेनिस, बैडमिंटन, जो खेलना है खेलो, सारे फैसिलिटीज सोसाइटी में ही अवेलेबल है. यू डोंट हैव टू टेक अ लीव. ये छोटे छोटे हैसल्स है, इसको अवॉइड कर सकते हैं अगर प्रॉपर एम्युनिटीज रहा. इमॅजिन सिच्युएशन लाईक अ लॉकडाऊन, की जेव्हा तुम्ही तुमच्या घरी राहिला, अंगण होतं, प्रांगण होतं, म्हणून मजा आली. एका खोलीत असतं काय झालं असतं. सो ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाइम आपण थोडंसं माइंड ब्रॉड केलं ना तर उत्तर मिळतात. कारण की मलाही माहिती आहे, जेव्हा मला वाटायचं की का टेबल टेनिस लागेल, मला का टेनिस लागेल, कधी जिम वापरणार, अल्टिमेटली वाढली पोट. सो आय एम गोईंग देअर. सो कधी कधी आहे ना, आपण ऑप्टिमिस्टिक राहणं खूप गरजेचं असतं. हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही घर घेता नाही ना, तर तुम्ही ऑप्टिमिस्टिक राहणं थोडंसं गरजेचं असं मला वाटतं. शेवटी फिरून प्रश्न बजेटवर येतो की आपण खर्च बजेटमध्येच करणार. तो तर बेसिक पॉईंट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की कुठल्याही सोसायटीमध्ये, कुठल्याही बिल्डिंगमध्ये, कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची राहायचं आहे, तर तिथं कोणत्या कोणत्या सुविधा असल्या पाहिजेत, लोकॅलिटीमध्ये आसपास काय असलं पाहिजे, जे मी लिस्ट डाऊन करेल तरच तिथं फ्लॅट घेऊ शकेल. ज्या पण लोकेशनला तुम्ही प्रॉपर्टी घेताय, जो प्रोजेक्ट पाहताय, ते तिथं जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी व्यवस्थित आहे का ते पहिला चेक केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. जायलाच रस्ता नसेल तर आपण मग
पुढचे 4-5 वर्ष धक्के मारत जायचं तिथं. दुसरी गोष्ट, ज्या आपल्याला डेली नेसेसरी नीड्स आहेत, भाजीपाला असू दे, औषधं असू दे, हे सगळं आजूबाजूला आहे का हे पण पाहिलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ह्याला मी एक एक्झाम्पल पण देईल, हॉस्पिटल शेजारी असलं पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे ते. कालची पुण्यातल्या तात्यांची पोस्ट आहे, आवर्जून वाचा. 300 किलोचा माणूस आहे, लिफ्ट बंद होती, खाली नाही आणू शकलो आणि तो तिथंच गेला. तर लिफ्ट म्हणजे सांगण्याचा एकच उद्देश आहे की लिफ्ट पण स्टँडर्ड असले पाहिजे. डेव्हलपर जर स्टँडर्ड असेल तर तुम्हाला सगळ्या अम्युनिटीज आहेत ते स्टँडर्ड मिळणार आहेत. त्याच्या पुढची गोष्ट आहे, स्कूल्स आणि कॉलेजेस ते आजूबाजूला असलेच पाहिजेत. मुलगा ज्यावेळी स्कूलला जाणार आहे त्यावेळी ट्रान्सपोर्टेशन कमी झालं पाहिजे. त्याचं ट्रान्सपोर्टेशन जात असेल तर ते कसं असणार आहे काय आपल्याला तेवढी आयडिया नसते, कारण आपण कंटिन्यू बसमधून जात नाही. हे खूप महत्वाचं आहे. आजूबाजूला गार्डन्स, मंदिर हे कोणते कोणते आहेत हे पण हे बघणं खूप गरजेचं आहे. सुपर मार्केट, मॉल्स कोणते कोणते जवळ, कारण विकेंडला ऍटलीस्ट घरातल्या थोडा वेळ तरी बाहेर घेऊन जावंच लागतं आणि हे जवळ असलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट आहे की आता एखाद्या ठिकाणी जर चांगला बिल्डर असेल ना स्टँडर्ड, तर ऑटोमॅटिकली तिथं बाजार हाट बसतेच, जम बसतोच, कारण जो हुशार असतो तो तिथं बसतोच. ठीक आहे. सो हे कोरिलेशन आहेच. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जेव्हा घर घ्यायचं असतं ना तेव्हा काय होतं की मोस्ट ऑफ द वे आपल्याकडे टॅब आहे की जो करता माणूस आहे, जो कमवतो त्याचा डिसिजन असतो आणि बाकीच्यांनी फक्त वास्तुशांतीची तयारी करायची असते. आणि लयत लय त्यांना कलर डिसाईड करायला मिळतो की बाबा हे बघ तुझी बेडरूम आहे तर यो तुझा कलर सांग. ठीक आहे. त्यात तुम्ही मिडल चाइल्ड असाल तर ते बी नाही मिळत तुम्हाला चूज करायला. ठीक आहे. तर मग घर घ्यायच्या निर्णयामध्ये घरातील प्रत्येक मेंबर सामील असावा का, आणि इस्पेशली कोण कोण सामील असावं त्या कलेक्टिव्ह डिसिजनमध्ये? कर्ता पुरुष जो आहे तो पैसे देणार आहे, पण राहणार आहे कोण त्यात ते खूप महत्वाचं आहे. वाईफ, आई, बहीण ही घरची लक्ष्मी आहे. तिला तर घर घेताना विचारलंच पाहिजे 100%, कारण आपल्यापेक्षा ते जास्त घरात त्या राहणार आहेत. त्याच्यानंतर आपल्या आई वडिलांना आणि मुलांना पण 100% विचारलं पाहिजे. मुलाची अपेक्षा काय आपण शक्यतो टाळतो, त्याला अजून काही समजत नाही, पण त्याला आपल्यापेक्षा जास्त समजते आज. कारण तो बाहेर गेल्यानंतर सांगतोय पप्पा तिथं स्पोर्ट्स ग्राउंड आहे बरं का त्या सोसायटीत, आपल्या सोसायटीत पाहिजे. स्विमिंग पूल आहे पप्पा तिथं आपल्या सोसायटीत पाहिजे. तो 100% सांगतो. त्याच्यानंतर आई वडील दिवसभर घरात बसून खूप बोर होतात आणि मी ते एक्सपिरियन्स केलेलं आहे. त्यामुळे मंदिर तर सोसायटीत असलंच पाहिजे. थोडा वेळ का होईना तिथं जाऊन विरंगुळा होतो त्यांचा. संध्याकाळच्या वेळी बरेच जण मग सोसायटीतले पॅरेंट्स येतात, तिथं डिस्कशन्स होतं, त्यांना पण थोडं फ्रेश होतं. तर ह्या गोष्टी घरातल्यांसोबत डिस्कस केल्या पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळी पण तुम्ही प्रॉपर्टीचा डिसिजन घेणार आहे सगळ्यांना एकदा घेऊन जा, पुन्हा एकदा डिस्कशन करा. एखादा माझ्याकडून पॉईंट डिस्कशन करायचा राहून गेला असेल, पुन्हा ते डिस्कशन करेल आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आन्सर मिळेल. आणि जो समजा नाहीच विचारलं, ज्यावेळी पुढचे प्रॉब्लेम जे नंतर येणार आहे, तुम्ही डिसिजन घ्यायला आता तुमचं तुम्ही बघा. निगेटिव्हिटीने घरात जाण्यापेक्षा आधीच सगळे निगेटिव्ह थॉट्स क्लिअर करा आणि पॉझिटिव्हिटीने घरात जा, कारण तुम्ही आयुष्यभर त्या घरात राहणार आहे. येस. मला एक प्रसंग आठवला. माझ्या काकानं मागं पुण्यामध्ये घर घेतलं ना, तेव्हा त्यानं 6 वेळा त्या बिल्डरला भेटलेला आणि लय डोकं खाल्लेलं भयान. म्हणजे मला राग आलता याचा की अरे ही काय विचारायला येतोस नाही का, ही तिरकी का फरशीबर, आणि मग हे असं काय बेसिक म्हणजे एकदम. आता त्याला कळलं माझे प्रश्न तर शिल्लक आहेत, पण मी 6 वेळा गेलोय. मग तू काकीला घेऊन गेला. उलट नाही बोलू शकत तुम्ही स्त्रीला. आणि काकीने एवढे छान प्रश्न विचारले. आणि काका, मी टू बी व्हेरी ऑनेस्ट स्ट्रेट टू द पॉईंट सांगतो, आपला मेंदू चालत नाही तेव्हा तेवढा स्त्रीचा मेंदू चालतो. क्रिटिकल थिंकिंग खूप छान असतं, डिसिजन मेकिंग खूप छान असतं, छोट्या छोट्या मायनर डिटेल्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. किचनच्या बाबतीत असो किंवा तुमचा जो स्पेस असो, एवढ्या त्रुटी काढल्या की ह्या साईडला अंधार आहे, उजेड येत नाही, हे आमचं लक्षातच नव्हतं की घरात उजेड येणं गरजेचं आहे, की सूर्यप्रकाश येणं गरजेचं आहे. तर काकीनं पहिला तो पॉईंट काढला की ह्या फ्लॅटमध्ये सूर्यप्रकाशच नाहीये. सो दॅट्स वाय तुम्ही जो व्यक्ती घरात खूप ऍक्टिव्ह असतो ना, जर स्त्री कमावणारी असेल, पुरुष घरी बसणार असेल, तर त्यानं पण तेवढं ऍक्टिव्हनेस दाखवली पाहिजे की घरात काय असणार आहे. आणि दोघांनी ती सांगड घातली ना, तर काय होतं की दोघांना प्रश्न वाटून देता येतात, की एखादा गोंजरल्यासारखा करतो, एखादा खोचक विचारतो. सो मतलब मला असं वाटतं की तुम्ही दोघं तिघं जाल फॅमिली तर इट विल बी बेटर फॉर. बरोबर आहे. आणि ॲट टाइम्स व्हाट हैपन्स इज बिल्डर इस तरह से अरेंज करता है सब कुछ कि खरीदने वाले को लगता है कि सब अच्छा है. माहौल बनवलेला असतो तसा, फर्नीचर्स अरेंजमेंट सब कुछ इस तरह से रहता है कि सब अच्छा रहता है. बट देन व्हेन अ लेडी कम्स इन, शी अंडरस्टँड्स द युटिलिटी पार्ट ऑफ इट. की हा स्पेस बरोबर बसणार आहे का, सोफा इथं बसणार आहे का, आपला सोफा बसणार आहे का, आपला कबर्ड इथं बसणार आहे का, किचनमध्ये सफिशियंट स्पेस आहे का, अजून कमी जास्त करायचं आहे का. ये सारे इनपुट बहुत ज़रूरी है बिफोर बुकिंग द फ्लैट. अदरवाइज
घर बाद में देखने के बाद वो पूरी नेगेटिव हो जाएगी येस ट्रू. एंड वो नेगेटिव एनर्जी घर पे रहेगा. येस. वन मोर थिंग, कधी बघा पप्पाच्या गळ्यात कुठलाही बेकरीवाला कुठलाही कपडेवाला काय बी मारू शकतो, मम्मीच्या नाही मारू शकतो. की खरी फायनान्शियल मॅनेजमेंट मम्मीकडे असते, एकदम मायक्रो मॅनेजमेंट. छोट्या छोट्या गोष्टी पप्पांकडे जेवढं नसतं ना तेवढं मम्मीला माहित असतं. हे मी ह्या वेनं बोलतोय की आमच्या आया हाऊसवाईफ आहेत, आता ते बदललेलं आहे. सो इट्स बियॉन्ड दॅट, कुणी त्या वेनं घेऊ नये. सो पण मला असं वाटतं ना की क्रिटिकल थिंकिंग आणि डिसिजन मेकिंग बेटर आहे ना, तर तुम्ही घेऊनच जा ऑपोजिट जेंडर. मित्र घेऊन जाऊ नका मोस्टली. आणि असा मित्र जो जेवणावर टापलाय, सौऱ्या भावा घेतलं की रे घोर आता काय बघायचं, मग जेवाय की दोन प्रकारचे मित्र असतात, एक पोपटलाल असतो आणि एक तारक मेहता असतो. सो मोस्टली तुम्हाला तारक मेहताच घेऊन जायचं, की हु विल गिव्ह यू अ ग्रेट ॲडवाइस. ठीक आहे. आता अजून शेवटचे 2 प्रश्न आहेत मला, आणि ते खूप महत्वाचे, की ॲज अ बायर, ॲज अ कस्टमर मी प्रिपेअर करतो एखादी जमीन गेला किंवा घर गेला, तर माझ्याकडे कुठले 3 स्किल्स असले पाहिजेत टू बिकम अ गुड बायर, चांगला कस्टमर होण्यासाठी? ये क्वेश्चन पहले थोड़ा सा मैंने कवर किया था हाँ, जब मैं डिस्कस कर रहा था अबाउट मेंटल स्टेबिलिटी. यस. मोस्ट इम्पॉर्टेंट है कि मेंटल स्टेबिलिटी रखना, बिकॉज पेशेंस टेस्टिंग होता है वहाँ पे सीधा. तुम लोगों को अलग अलग लेवल पे प्रोजेक्ट्स दिखाना, फिर अलग अलग ऑप्शंस दिखाना, ये पेशेंस टेस्टिंग होता है. रिक्वायरमेंट समझ के, रिक्वायरमेंट के हिसाब से ऑप्शंस देखना एंड उसको फिल्टर आउट करना, ये बहुत ज़रूरी है. टाइम को सही तरह से इस्तेमाल करना. बिल्डर लाइन में एक सिंपल सा चीज़ है, टाइम इज करेंसी फॉर देम. जितना एक प्रॉपर्टी लिया और उसको जितना टाइम लगा बेचने के लिए, उसका प्राइस उतना बढ़ेगा. राइट. रेडी रेकनर रेट एंड ऑल ऑफ दैट इज इंक्रीजिंग डे बाय डे. तो एवरी मंथ द प्राइजेस कीप अपडेटिंग लिटिल लिटिल लिटिल. राइट. तो जर आपल्याला घर घ्यायचं असेल तर टाइम मॅनेजमेंट आपल्याला घ्यायचं आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट झालंय, पैसे आहेत, आता टाइम मॅनेजमेंट पण इम्पॉर्टंट आहे. आणि जर आपण त्या टाइमला पूर्णपणे आपण जर वापर केला तर वी विल बी एबल टू इव्हॅल्युएट द राईट हाऊस अँड विल बी एबल टू टेक द राईट डिसिजन फॉर बाईंग अ होम. सो मेंटल स्टेबिलिटी, financial management, time management, these are 3 skills that are most important required, and this may not be available with one person alone. You may need your family member support. True. याच्यामध्ये फक्त एक ॲड करेल, ज्यावेळी तुम्ही टाइम मॅनेजमेंट सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये एक करा, फक्त जे तुमचे विकेंड आहेत ना, विकेंड सोडून तुम्ही वीकडेजमध्ये एक दिवस जाऊन प्रोजेक्टला बसा. रिझन सांगतो, विकेंडला एवढी गर्दी असते की सेल्स मॅनेजरला पण पटपट क्लायंट कंप्लीट करायचे आहेत. वीकडेजला निवांत असतो तो, तुम्ही 4-5 तास निवांत बसून प्रोजेक्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करून घेऊ शकता. आणि हे खूप मध्ये वीकडेजमध्ये टाइम काढला आणि लाजू नका. हा बिलकुल नाही. खूप वेळा असं होतं की आपण 3 तास बसलोय ना, आपल्याला म्हणतो 3 तास बसलोय आपण, बट अरे आपण 30 वर्ष तर काढणार ना त्या घरात. बरोबर. सो इट्स इम्पॉर्टंट समटाइम्स. एंड क्वेश्चंस पूछते, कोई भी क्वेश्चन फालतू नहीं है वो टाइम या गलत नहीं है. हाँ, कारण तुम्ही लाइक तुमच्यासाठी नवीनच आहे. नवीन आहे. एक्झॅक्टली. आणि और वहां पे बहुत इंपॉर्टेंट है, अगर वो वहां पे वो सेल्स पर्सन अगर वो उस क्वेश्चन को ठीक से आंसर नहीं कर रहा है तो वो प्रोजेक्ट तुम्हारे लिए नहीं है. राइट. अगर वो वहां पे टाइम दे रहा है और तुमको पूरा डिटेल में उसको एक्सप्लेन कर रहा है, देन दैट प्रोजेक्ट, मतलब वो बंदा इतना सिंसियर है तो उसका पूरा जो ऊपर का हायरार्की भी उतना सिंसियर हो सकता है अपना काम करने में. ट्रू. तो दैट इज ऑल्सो अ लिटमस टेस्ट. येस. लोअर लेवल मॅनेजमेंट शोकेसेस द हायर लेवल मॅनेजमेंट, की कसं आहे. आणि एक गोष्ट मला एक पोर्टर झाली तुमच्या बोलण्यातून, की जो व्यक्ती डीमार्टला जातो आणि जे ठरलंय तेवढंच घेऊन बाहेर येतो, तो फ्लॅट चांगला घेऊ शकतो. की त्याला माहितीये मला काय घ्यायचंय, ते इकडे तिकडे बी बघा ना, त्याचं पोरग रडते पप्पा. चेकलिस्ट खूप गरजेची आहे. खरं आहे. कारण हा डिसिजन खूप मोठा फायनान्शियल डिसिजन आहे. बरोबर आहे. आणि खूप जास्त इमोशनल तुमची स्पेस घेणार आहे. तुम्हाला मज्जा सांगतो, ज्या दिवशी तुम्ही घरी गेल ना, तुम्ही जाऊन येणार, रिव्ह्यू चेक करा बिल्डरचे. अहो, लोकांनी पॅराग्राफ लिहिले आहेत आणि पॅराग्राफ पार्ट 1, 2, 3 असं लिहिलेलं आहे. सो एवढं फ्रस्ट्रेशन पण आहे. आणि ज्यांना खूप स्मूथ झालं त्यांचे रिव्ह्यू पण आहेत. माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत तुम्हाला, परत ऑडियन्सकडे जाणार आहे, की इलाइट एकर्स फक्त पुण्यामध्येच ऑपरेट करतं का आउट ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ पुणे पण ऑपरेट करताय तुम्ही? सध्या तरी पुण्यामध्येच ऑपरेट करतोय आपण. बरं. पण NRIचे क्लायंट आहेत, बरं, किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे क्लायंट आहेत, बरं, त्यांना आपण पुण्यामध्ये व्यवस्थित कॅटर करतोय. कॅटर करतोय इन द सेन्स, NRI क्लायंटला त्यांच्या टायमिंगनुसार, कारण US शिफ्ट असेल तर इंडियन टायमिंगनुसार, त्यांच्या टायमिंगनुसार त्यांना रात्री 11-12 नंतर कनेक्ट करणं, व्हर्च्युअल प्रोजेक्ट एक्सप्लेन करणं डिटेलमध्ये.
आता तो तर फ्लॅट बघायला येऊ नाही शकत आहे, बरोबर. कारण प्रॉपर्टी घेताय म्हटलं बघितली तर पाहिजे. मग तो त्याच्या एकतर भावाला, आई वडिलांना किंवा वाईफला, जर वाईफ इथं असेल तर त्यांना पाठवतो. मग त्याच्यामध्ये आमची जबाबदारी खूप महत्वाची पडते. म्हणजे प्रॉपर्टी कन्सल्टंटची, आमचीच नाही, जो प्रॉपर्टी कोणी कन्सल्टंट कोणी त्यांना गाईड करतो त्याची जबाबदारी खूप महत्वाची आहे. कारण का एकतर त्यांना व्यवस्थित घरून घेऊन येणं, ओके. पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लेन करणं, परत त्यांना घरी नेऊन सोडणं. अजून एक प्रश्न आहे, समजा आता तो येणार आहे नाहीये, हा, पण तो कुठे तर लांब आहे आपल्या स्टेटमध्ये, तरी तुम्ही ही सुविधा देता? 100%. Absolutely. ओके, गुड. महत्वाचा प्रश्न, एकदम सटल उत्तर पाहिजे मला, की आता तुम्ही मिडलमॅन आहात, ठीक आहे, एक चांगला मिडलमॅन कसा ओळखायचा, की बाबा हा कन्सल्टंट चांगला आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, इलेटेकर असो किंवा कोणी असो, की व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स, की त्याचे गुणधर्म आहेत ना, की असं मी ओळखलं पाहिजे. एक मी शिकलोय तो मी स्वतःचा आन्सर करतो पहिला, की त्या फर्मचं ऑफिस पाहिजे. बरोबर आहे. सगळ्यात बेसिक आहे, कारण स्वारगेट एरियात तुम्ही जाल तर बऱ्याच फर्मचे ऑफिस आहेत, 3 आठवड्याला ऑफिस बदलतं तिथं काही बिल्डिंगमध्ये. सो दॅट्स माय फर्स्ट पॉइंट. अजून कोणते ॲडिशन आहे तुमच्याकडे की असं ओळखू शकतो? नहीं, सबसे पहले मैं थोड़ा सा बैकग्राउंड दूंगा. आजकल ब्रोकर मतलब एक पत्थर मारोगे 10 ब्रोकर मिल जाएगा. टपरी वाला, लॉन्ड्री वाला, सब लोग प्रॉपर्टी बेच रहे हैं, बट एक्चुअली वो बेच नहीं रहा है, वो सिर्फ अपना नेटवर्क से इधर उधर लेवरेज कर रहा है. उधर से किसी ने बोला अरे तेरे पास कोई क्लाइंट है क्या, मेरा घर बेचने का है, वो 10 लोगों को बोलेगा अरे किसी को घर खरीदना है खरीद. तो उस तरह से ब्रोकर बन रहा है. बट देन देयर इज अ डिफरेंस बिटवीन अ ब्रोकर एंड अ सर्टिफाइड चैनल पार्टनर. सबसे पहले एक चीज करना है, वो सर्टिफाइड है कि नहीं है, उसका रेरा नंबर है कि नहीं है. रेरा नंबर है मतलब वो लीगली बाइंडेड है. एक ब्रोकर लीगली बाइंडेड नहीं है. उसने अगर अपना कहीं पे अपना नाम, अपना जैसे ऑफिस, अपना ऑफिस होगा तो ऑफिस के आगे वो रेरा नंबर, जीएसटी नंबर, ये सारी चीजें डालना, मतलब ही इज गोइंग टू फॉलो ऑल द एथिक्स दैट द गवर्नमेंट हैज प्रिस्क्राइब्ड. ट्रू. तो पहले रेरा नंबर, फिर उसका ऑफिस है क्या, एंड वो बेचने की कोशिश कर रहा है या इंफॉर्मेशन देने की कोशिश कर रहा है. अगर वो बेच रहा है तो वो कुछ भी चिपका के जाएगा, आपका कुछ नाही सुनेगा, बोलेगा सर हेच बरोबर आहे तुमच्यासाठी, हेच घेऊन टाका, आपल्याकडे वेळ नाही, आताच भरा पैसे. और जो अच्छा सर्टिफाइड चैनल पार्टनर रहेगा वो आपको टाइम देगा, आपको क्वेश्चंस पूछने को एंकरेज करेगा, आपके क्वेश्चंस को आंसर देगा. टेक्निकल टीम, इंजीनियर टीम, जो भी चाहिए आपको लेके आएगा, एंड आपका पूरा प्रॉब्लम सॉल्व होने के बाद ही आपको बोलेगा की सर नाउ लेट्स टेक द नेक्स्ट स्टेप. हे ह्यातलं एक सेगमेंट आहे ना, खूप एनलाइटिंग होतं. जेव्हा घरात आज जाताना मी घर घेताना बघितलं की जो गेल्या गेल्या म्हणतो ना, मलाही असं घर घ्यायचं होतं बाल्कनी सारखं, सर तुम्ही खूप लकी आहे बरं का सर, तुम्हाला बाल्कनीचं घर मिळते, काय व्ह्यू आहे ना सर. आत घरात गेल्यावर जर ब्रोकर जास्त बोलतोय तर तुम्ही काढलाय, हे मी ऑब्झर्व केलं. आणखीन एक ब्रोकरचं कसं आहे, ब्रोकर काय करतो, ज्यावेळी क्लायंटला फ्लॅट दाखवायला घेऊन जातो, क्लायंट म्हणतो ना हा मला प्रोजेक्ट आवडलाय, त्याच्यापेक्षा हा बेटर आहे सर, लय भारी प्रोजेक्ट आहे हा. कारण का, त्याला विकायचंच आणि पैसे कमवायचे. जसं शर्ट घालून आले पोरांना माहितीये, शेट तुम्ही लय भारी दिसतंय, काही घालून ये, ते दुकानदार चिपकाय बसलेला असतो सेम. आणि मला हे अनुभवतं की जो ब्रोकर खूप जास्त बोलले ना, ही वॉज इन अ डेस्पिरेशन की त्याला ते विकायचंय. ज्यानं अलाव केलं, बघा ना, तुम्ही कुठल्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवू इच्छिता किंवा कुठल्या व्यक्तींना तुम्ही फ्रेंड्स म्हणून आणता, जो अलाव करतात ना तुम्हाला स्प्रेड व्हायला पण आयुष्यात, तसंच आहे की ब्रोकरनं जर तुम्हाला तेवढा वेळ दिला की डिसिजन घ्यायला, तर इट विल गो स्मूथ. कसं वाटतंय, छान वाटला? ओके, आता आपण पुढचं सेगमेंट घेतोय, दॅट इज तुमचे क्वेश्चन आन्सर. जे काय आहे ते तुम्ही क्वेश्चन आन्सर विचारू शकता, फक्त जागेवरती उभं राहायचं किंवा बसून प्रश्न विचारला तर चालेल, आमचा कोऑर्डिनेटर माईक देईल तुमच्याकडे. ठीक आहे? यस, आहे कोण? हॅलो. यस. जर 3-4 मजल्याची बिल्डिंग असेल ग्रामपंचायतमध्ये आणि त्याच्यात जर रेरा नसेल किंवा एखादं डॉक्युमेंट मिस असेल, तर डेव्हलपर सहज म्हणून जातो की ग्रामपंचायतची परमिशन आहे, तर अशा टायमाला काय करावं? खूप व्हॅलिड क्वेश्चन आहे. ज्यावेळी मी पण घर घेत होतो त्यावेळी पण 1 BHK प्लॅन पासमध्ये 1 BHK 35-40 लाखाला जात होता. तोच 1 BHK मला ग्रामपंचायतमध्ये 15 ते 20 लाखात मिळाला होता. पण मला 8 ते 10 वर्षाला ज्यावेळी समजलं की ग्रामपंचायतवाली ती बिल्डिंग पाडली. आंबेगावला जर बघितलं तुम्ही जाऊन तर लक्षात येईल की तुम्हाला काय सीन चालू आहे तिथं आता. त्यामुळं 15-20 लाख रुपये अजून 2 वर्ष थांबा, अजून 10 लाख रुपये ॲड करा, पण प्लॅन पासमध्येच घर घ्या, कारण त्या घरात आपल्याला झोप लागली पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे. येस, एनीबडी एल्स? आहे कोण? येस. हॅलो. ओके, परफेक्ट. मी इंटेरियर डिझायनर आहे. सो बऱ्याचदा असं होतं की बिल्डर आपल्याला सांगतो कार्पेट एरिया एवढा एवढा आहे, पण बऱ्याचदा क्लायंट चेक करत नाही, तर ते रिचेक करणं गरजेचं आहे का? आणि माझा दुसरा प्रश्न असा होता की
ॲज अ डिझायनर आम्हाला नंतर ना प्रॉब्लेम्स खूप येतात की सिव्हिल चेंजेस करण्यासाठी. तर आम्ही बऱ्याचदा असं करतो की पोझिशन मिळण्याआधी आम्ही सांगतो की आम्हाला हे चेंजेस हवे. जर ते बिल्डरने करून म्हणजे देणं त्यांच्याकडे आहे की नाही आहे, की ते आम्हीच डबल खर्च करून आम्हाला करावे लागतात. सो मग ते बिल्डरसाठी किती हे आहे, की त्यांच्याकडून करून घेतले पाहिजेत की नाही. फर्स्ट क्वेश्चन देन सेकंड. The first question is about the carpet area. The carpet area, usually whatever the builder has to do, it has to be mentioned in RERA. There is a RERA check that is done, and उसके बाद letter मिलता है architect certificate which says now the property is ready and possession can be given. Possession directly नहीं दिया जाता है. उससे म्हणजे पहले हाताने नाही मोजलं तर तिथे चेक केलं पाहिजे. हो. म्हणजे ऍक्च्युली आर्किटेक्ट आधी चेक करतो आणि त्यानंतरच पोझेशनसाठी आपल्याकडे लेटर, म्हणजे आर्किटेक्टचा आधी लेटर येतो की चेक झालेला आहे आणि त्यानंतर बिल्डरचाही होतो. ॲज पर रेरा दे कॅन नॉट मेक एनी चेंजेस, अँड इफ देर आर एनी चेंजेस, इफ इट इज आइडेंटिफाइड, इट इज एन ऑफेंसिव थिंग. उसके ऊपर एक्शन, लीगल एक्शन लिया जा सकता है. ओके. And with regards to construction or any changes within the project, there are some changes which is acceptable by RERA, approved by RERA also, and those changes are allowed. म्हणजे मेजर चेंजेस जर केलं तर इट कुड बी लाईक द कस्टमर नेव्हर आस्क्ड फॉर, किचनच नाही दिलं, बिल्डर म्हणू शकतो की कस्टमायझेशनचा रिक्वेस्ट होता, पण तो रेरा अप्रूव्ह नाहीये. रेरा तो त्या प्रोजेक्टला, त्या फ्लॅटला अप्रूव्ह करतच नाही पोझिशनसाठी. सो देर आर सम कस्टमायझेशन दॅट इज अलाउड. फॉर एक्झाम्पल, किचन आपल्याला हाफ ओपन करायचं आहे किंवा फुल ओपन करायचं आहे, तो अलाउड असेल. पण किचन पूर्ण पाडायचा किंवा भिंत पाडायचा, भिंत म्हणजे 2 बेडरूमचा आपल्याला भिंत पाडून मोठा बेडरूम करायचा असेल, तोही काही प्रोजेक्टमध्ये अलाउड असतो. तो डिपेंड करतो. इफ while passing the RERA, if the developer puts in all those conditions that if the customer requests, I'll be making these customization. If it is approved, then it can be done. If it is not approved, it will not be done by the builder. Builder will not accept it. ओके. मी थोडं सोप्या भाषेत सांगू. येस. पहिला क्वेश्चन होता कार्पेटचा. कोणाकोणाचं स्वतःचं घर आहे? जर तुम्ही सॅम्पल फ्लॅट बघितला, सॅम्पल फ्लॅट तर प्रत्येकाने बघितलाच असेल. कुणाकुणाला सॅम्पल फ्लॅट जसा होता तसा दाखवलेला आहे पोझिशनच्या वेळी, बिल्डरनी दाखवलेला आहे. ते खूप महत्वाचं. जर बिल्डर तुम्हाला सॅम्पल फ्लॅट ज्यावेळी बुकिंग करताना येताना दाखवता आणि डिलिव्हरी देताना पण दाखवतो ना, तो बिल्डर व्यवस्थित आहे आणि तो तुम्हाला कार्पेट प्रमाणात 100% दिलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे आणि तो बिल्डर चांगला आहे. दुसरी गोष्ट, कार्पेटचा ही क्वेश्चन हा क्लिअर होऊन जातो. दुसरा क्वेश्चन आहे ॲज अ इंटेरियर डिझायनर, हा एक पॉईंट व्हॅलिड आहे तुमच्यासाठी की ज्यावेळी पण तुम्ही कन्सल्टेशन करताय ना क्लायंटला की इंटेरियर डिझायनिंगसाठी, त्यावेळी बिल्डरची एक टेक्निकल टीम आहे, ती त्या टीम सोबत तुमच्या क्लायंटनी कोऑर्डिनेट केलं पाहिजे. ज्यावेळी त्याचं अंडर कन्स्ट्रक्शन किंवा सॉफ्ट पोझिशन म्हणतो त्याला, सॉफ्ट पोझिशनच्या आधी जे काही इंटरनल चेंजेस पॉसिबल आहेत, मॅक्झिमम चेंजेस करून घेतले पाहिजे, जेणेकरून इंटेरियर डिझायनिंगमध्ये तुम्हाला जास्त चॅलेंजेस नाही येणार आहेत. ओके. तुम्ही एक प्रश्न विचारला त्यात खूप थँक्यू. मला एक माझा पर्सनल प्रश्न विचारायचा आहे की बाल्कनीत छप्पर टाकून ऑफिस केलं तर चालतंय का? आमचं बिल्डर अलाउडच करा ना. आणि प्रीमियम सोसायटी, मी त्याला आता पत्रा टाकल्यावर एकदम ट्रान्सपरंट, हळूहळू मी डिसाईड केलं की विंडो टाकायची. आता वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितले तिथं बसले तर पैसा जास्त येईल. प्रॉब्लेम असा झालाय. आणि ते म्हणतात पॅक नाही करायचं, तर मग हे अलाउड नसतंच का? म्हणजे लिगली अलाउड नाही. ओके, ठीक आहे. ओके. सो याच्यामध्ये 2 आन्सर आहेत. सोसायटी कोणाकडे, बिल्डरकडे की तुमच्याकडे? सोसायटीकडे ना. चेअरमनला खिशात घ्यावं लागेल. पण लिगली अलाउड नाहीये. लिगली अलाउड नाही. हाँ, सी इट इज बिल्डिंग का लाइफ बढ़ता है उसके एलिवेशन से, वो बाहर से कैसा दिखता है. सेम आंसर. अगर सब लोगों ने अपना अपना अलग अलग डिजाइन बनाना शुरू कर दिया तो वो बिल्डिंग एक पोस्टर जैसा लगेगा. यस, राइट. एंड बाद में आप लोग ही बोलोगे कि यार ये बिल्डिंग को रीसेल वैल्यू नहीं मिल रहा है, रेंटल वैल्यू नहीं मिल रहा है. ट्रू. Right? So if you want to get a good resale value, rental value as a member of the society, it is your responsibility to ensure that it is maintained in the right way. सेम आन्सर मला दिलेलं आहे आमचे. येस. 2 प्रश्न शेवटचे. येस सर, असं घडलंय की आमच्यासोबत आम्ही एक प्लॉट घेतलेला, तर त्या मालकाने तोच प्लॉट आम्हाला ते पॉवर ऑफ पॅटर्न लिहून दिला, अख्खी अमाऊंट घेतली आणि तोच प्लॉट थर्ड पार्टीला विकला.
तर त्यात आता असं झालंय की 5-6 वर्ष तो आम्हाला पैसे पण देत नाहीये आणि त्याचा म्हणजे एखादा दुसरा प्लॉट पण देत नाहीये. तर आम्ही काय ऍक्शन घ्यावी त्याच्यावरती? आणि हे आमच्या सोबतच नाही, असं 2-3 जणांसोबत पण त्यांनी केलेलं आहे. प्लॉट प्लीज थँक्यू. मस्त प्रश्न होता. बसून घ्या तुम्ही. सो प्लॉट इज फॉर मी इट इज अ डेंजरस प्रोडक्ट. रेरा है इसलिए फ्लैट्स बिकम्स इजी, बट फॉर मी प्लॉट्स इज अ डेंजरस प्रोडक्ट बिकॉज आई डोंट नो द निटिग्रिटीज ऑफ प्लॉट में क्या चाहिए क्या नहीं चाहिए, लीगैलिटीज कितने लेवल पे चेक करना है. आइडियली अगर कोई प्लॉट खरीद रहा है तो उसके पास लीगल एडवाइजर 100% चाहिए, जो चेक करेगा कि जो बेच रहा है वो लीगल ओनर है कि नहीं है, उसके और कोई सिबलिंग्स मतलब उसके कोई और रिश्तेदार वगैरह है क्या. क्योंकि बेचते वक्त तुम एक से खरीद रहे हो, बाद में उसका रिश्तेदार आएगा वो बोलेगा मेरा हिस्सा ज्यादा है हे उसमें. खूप होतं, प्लॉटिंग मध्ये खूप चालतं खूप जास्त प्रमाणावर आहे. त्यामुळे प्लॉटिंग आम्ही आणि avoid रिश्तेदार करतो बोललाय ते कधी. बरोबर आहे की सेमी अर्बन भागांमध्ये आता हे होतंय की चुलत भावाचा फ्लॅट दुसऱ्या भावानं विकलेला आहे प्लॉट आणि नंतर समजतं. सो ह्याच्यावर मी तुला एक ऑनेस्ट ओपिनियन देऊ शकतो की सगळ्यात टॉपचा वकील बघ, जो वकील तू हार मानशील पण तो नाही मारणार. कारण इथं वकील मॅनेज करण्यात येतात शेवटी, की तुम्हाला सांगायचं होतं की ब्रेक इव्हन बघूया दोघांचा, मॅनेज इन द सेन्स काय की ब्रेक इव्हन बघूया आणि तुम्हाला त्रास कमी त्यांना त्रास कमी. डेली टेकर्स हम लोग कैसे सपोर्ट करते हैं, हम लोग डायरेक्टली इन चीज़ों में इन्वॉल्व नहीं करते, बट वी हैव अ पैनल ऑफ एडवोकेट्स जिनके साथ हम लोग आपको मीटिंग अरेंज करा के दे सकते हैं एंड यू कैन कंसल्ट विद देम. सो देर इज नथिंग डायरेक्टली विद अस, बट वी डू आर चेक पॉइंट्स. वी एंश्योर दैट हमारे साथ जो एडवोकेट्स है या जो हमारा सीए के टीम है या जो भी टीम्स हैं हमारे साथ, वो अच्छा सर्विस प्रोवाइड करेंगे. सो उतना गारंटी हम लोग लेंगे, बट जो भी डीलिंग होगा, जो भी उसमें जो भी डिटेल्स में जाना है, दे कैन हेल्प यू विद दैट. शेवटी जाताना आपण तुम्हाला देणारच आहे त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे, यू कॅन कॉन्टॅक्ट. अँड हा सर, आता जे माझ्या माहितीनुसार जे बिल्डिंग्समध्ये म्हाडाचे सोडत असते, म्हाडाच्या घरांचे सोडत असते. सो एक केस मी ऐकली होती की त्यात म्हाडाच्या घराची सोडत एक जणाला मिळाली आणि तोच प्लॉट बिल्डरनी तोच बाबा फ्लॅट बिल्डरनी दुसऱ्याला पण विकलं. मग हे कसं कॉर्डिनेट किंवा हे कसं ओळखायचं की बाबा आपला प्लॉट जे आपण फ्लॅट घेतोय ते बाबा म्हाडाच्या सोडतीत नाही येते किंवा म्हाडाची सोडत आहे पण प्लॉट असा ना घेऊन असं. म्हाडा का सेलिंग बिल्डर नहीं करता है. म्हाडा का सेलिंग गवर्नमेंट थ्रू होता है. तो एंड इट इज थ्रू टोकन सिस्टम. राइट. वहां पे कभी कभार सी वी आर नॉट इनटू दैट, बट देयर आर सम ब्रोकर्स देयर आल्सो who try to misguide. तो वो पैसा लेते हैं जबकि उनके पास कोई अथॉरिटी नहीं होती है पैसे लेने की. तो वो ब्रोकर हो सकता है जो पैसा लिया है और उसने अटका के रखा है. ये गवर्नमेंट बेनिफिट्स दे रहे हैं, तो वहां पे बिल्डर का कोई रोल नहीं है. वहां पे कोई कोण कमिट करतात ते चुकीचं आहे. म्हाडाची ज्यावेळी लॉटरी लागते, लॉटरीज म्हणतो आपण त्याला, त्यावेळी त्याला डिटेलमध्ये एक स्लिप मिळाली असते की तुम्हाला या बिल्डिंग मध्ये या नंबरचा फ्लॅट मिळालेला आहे आणि तुम्ही तो क्लेम करू शकता. येस. आणि अजून एक गोष्ट आहे की कालच मी रील पाहिली ती की एका व्यक्तीला 3 फ्लॅट लागले, म्हणजे तर त्याला 3 पैकी 1 चूज करायला मिळाला आणि 2 माघारी मिळाले. बरोबर आहे. सो एवढी क्लॅरिटी आहे. सो जर कोण मध्ये येऊन कमिट करतंय तर ते फॉल्सिफिकेशन आहे. मला असं ते रिपोर्ट करावं लगेच. येस. थँक्यू. येस, लास्ट क्वेश्चन. हॅलो. प्रॉपर्टी घेताना आपण लोन किती रेशोमध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सजेस्ट काही करता का, म्हणजे ॲज अ चॅनल पार्टनर. आणि सेकंड थिंग की प्रॉपर्टीचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे का आणि कोणता इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. ओके. सो सबसे लोएस्ट इंटरेस्ट रेट वाला लोन कौन सा है आप लोग के हिसाब से? लोएस्ट इंटरेस्ट रेट, वेदर इज इट टाइप ऑफ लोन, पर्सनल लोन, गोल्ड लोन, बिजनेस लोन या होम लोन. Home loan is the lowest interest rate, right? So my recommendation always to my client is, even if you have good money, try to invest as much as money, keep it for yourself and try to take as much as home loan. का? कारण तो लोएस्ट इंटरेस्ट रेट मध्ये आपल्याला मिळतो. उद्या जर इमर्जन्सी आली आणि मला लोन घ्यायचा असेल तर पर्सनल लोन घ्यावं लागेल किंवा बिझनेस लोन घ्यावं लागेल. त्याचा इंटरेस्ट रेट जास्तच असणार आहे. आणि and if I suppose it's a surplus amount, I have it, you can always diversify, right? You can put it in mutual funds. Mutual funds currently on an average is giving around 12%. Our home loan rate of interest is 8.5. Wow. So that amount, if I put it there, I'm still saving 3.5%, right? So whatever highest I can get with the best interest rate,
is the best you should take from any bank, and it will depend upon your CIBIL and many other things. Builder kasa hai, there are various factors. Based on that, which bank is giving you the lowest interest rate and highest amount, you should go for it. बेस्ट. ओके, सो इट्स बिन अ 1.5 hour किंवा 1 तास 20 मिनिटं झाली. तुम्ही आत्ता घड्याकडे बघताय म्हणजे पॉडकास्ट छान झालाय. ठीक आहे, आणि मजा आली. ओके, तुमच्यापैकी यार थांबा की अजून आहे की, तुमच्यापैकी किती लोकांचं स्वप्न आहे की घर घ्यायचंय मला स्वतःचं म्हणून? ओके, सो आय विल लाईक गिव्ह यू वन ॲडवाईस की हा जेव्हा पॉडकास्ट आउट होईल तेव्हा तो पहिला डाउनलोड करून ठेवा, आणि जेव्हा जेव्हा घर घ्यायला जाईल ना तेव्हा हा पॉडकास्ट नेहमी बघा. माझ्या व्ह्यूजसाठी नाही, डाउनलोड करून म्हणतो, व्ह्यूज काउंट पण होणार नाही ते परत. दिस पॉडकास्ट विल वर्क ॲज अ ट्युटोरियल फॉर यू की काय करायचं काय नाही. आणि आमच्या तिघांचा हा जेन्युइन प्रयास हाच होता की तुम्ही जर घर घ्यायला जाताय हा पॉडकास्ट जर कुठल्या घरात लावला आणि बघून गेला तर खूप साऱ्या क्लॅरिटीनं तुम्ही जाल. आणि तुम्ही मागचे जवळजवळ 1.5 तास आम्हाला खूप शांतपणे ऐकलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि एवढ्या क्लॅरिटीनं समजून सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.